सो आता आज पण मी पहाटे उठल्यावर जेव्हा स्वतःला 10 मिनिटं दिले तर मला खरंच खूप छान वाटलं. वाव. खूप छान. थँक्यू सो मच. आणि मला काल रात्रीच मी जेव्हा व्हिडिओ आपलं बघितलं होतं कालच्या सेशनचं, तर मी ठरवलं होतं की मी पहाटे उठल्यावर स्वतःसाठी उद्या 10-15 मिनिटं देणार आहे त्या मिरर वर्क करता. सो खूप छान वाटलं मला. ऍक्च्युली अर्ली इन द मॉर्निंग जेव्हा तुम्ही उठता आणि सगळ्यात पहिले आपण बेसिन मध्ये जातो, म्हणजे आपण जातोच, तर ते आपलं डेली रुटीन झालंच पाहिजे. वाईल ब्रशिंग युअर टीथ, आफ्टर दॅट यू वॉश युअर फेस, तर त्याच्यानंतर तुम्ही एक 2 तरी सेकंद त्याला बघायचं. आणि मीही आज हे काम येस. केलेलं आहे सकाळी उठून. सो फिलिंग सो ग्रेट. सुरुवातीला ऍक्च्युली काही काही लोकांना फेकही वाटेल, पण कारण ती एवढ्या लवकर मैत्री करत नाही. जर तुम्ही जास्त दुखवलं असेल ना, तुम्हाला थोडा वेळ लागेल, आणि दुखवलं नसेल तर ती सहज तुमच्याशी मैत्री करेल. आणि मग अचानक येस. भरपूर जादू घडायला लागेल आणि तुम्हाला खरं कळेल की येस, यू आर सो इम्पॉर्टंट. आणि कधीच तुम्ही तिला म्हणजे एक हात दोन गोष्टी सोडून बाकी सगळे ती खूप छान छान गोष्टी करते म्हणजे सगळ्यांसाठी. आपण या जर्नीत आहोत. सो मी आज जेव्हा मिरर वर्क केलं पहाटे, तर मला सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी फक्त आठवत होत्या मॅम, आणि त्यामुळे स्वतःला पण इतकं छान वाटत होतं. नाहीतर याआधी आपण कधी पण असं मिरर मध्ये बघितलं की आपल्याला काय चुकलोय किंवा काय चुकीचं घडलंय असं वाटायचं. पण या हम्म. जर्नीत आल्यामुळे आज मी जेव्हा मिरर वर्क केलं, तर मला इतकं असं म्हणजे आनंद अश्रू आले माझ्या डोळ्यात आणि छान वाटलं की वाव, मी या जर्नीमध्ये असताना काय काय छान छान केलंय ते सगळं मला आठवत होतं. सो खूप छान वाटलं मला. जनरली आपण छोट्या मोठ्या मिस्टेक झाल्या की स्वतःला स्वतः म्हणतो, अरे तू अशीच ब्लेम आहे, करतो, तू करेक्ट. वेंगळच आहे, तू बावळटच आहे, तुला एवढंही कळत नाही. म्हणजे होतं हे असं. तर आता न हा. करता फक्त आपल्याला काय करायचंय, ओनली ग्रॅटिट्यूड, आणि या येस. स्वतःला सगळ्यात जास्तीत जास्त प्रेम करायचं. सो येस. टुडेज लेसन विल स्टार्ट. टुडेज लेसन, वन ऑफ द बेस्ट लेसन, 20th डे. जादूची आठवणच आहे ना, काय नाव आहे हम्म. हा? जादूचे स्मरण. स्मरण. येस. स्मरण. आता आपल्याला जादूचं स्मरण हा दिवस आहे, 28वा दिवस. त्याआधी आपण जरा हा फोटो बघूया. आता या फोटोमध्ये काय दिसतंय? चंद्राचं, म्हणजे चंद्राची रात्र आहे, म्हणजे पौर्णिमेची रात्र. आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये एक रस्ता आपल्याला दिसतो आहे. सो सेम असंच सकाळी सूर्य उगवतो. सपोज तुम्ही कधी बघितलं असेल, जर नदीच्या काठी कोणी राहत असेल किंवा कोणी गेलं असेल, अशा वेळेस जेव्हा सूर्य उगवतो आणि पाण्याच्या समोर जर तुम्ही उभे असाल, तर तुम्हाला तिथे असा सोनेरी रस्ता दिसतो. तसा सेम हा जेव्हा चंद्र रात्रीला, पौर्णिमेच्या रात्रीला असा दुधासारखा असा पांढरा पांढरा स्वच्छ असा दिसतो हा रस्ता पाण्यामध्ये. सो हे बघितल्यानंतर खरंच मनाला खूप आनंद होतो. आणि मी च- पौर्णिमेची रात्र तर अनुभवली नाही आहे पाण्याजवळची, पण मला सकाळी सकाळी सूर्याचं ऊन पडल्यानंतर पाण्यामध्ये पडणाऱ्या प्रतिबिंबाजवळ बघून मी खूपदा म्हणजे असं छान वाटलंय मला. प्रसन्न वाटतं, असं वाटतं सारखं त्याच्याकडे बघत राहा. आणि आपल्या आयुष्यामध्ये पण आपल्याला अशाच पुष्कळशा गोष्टी आहे ज्या बघण्यासारख्या आहे, त्या बघितल्या पाहिजे. त्याच्यावर आपल्याला म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सभोवताली सगळीकडे वातावरण इतकं सुंदर आहे, पण आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. आपल्याला ते दिसलं पाहिजे. सो हर एका गोष्टीमुळे तुम्हाला काही ना काही सुंदरता दिसेल. हर एक नवीन, रोजचा एक दिवस जो आहे ते एक नवीन सकाळ घेऊन येतो. आज जो दिवस मी घालवला तो उद्यासारखा नसतो, आणि हर एक गोष्ट जी आहे ती वेगळी असते. सो आज आपल्याला जादूचं स्मरण करायचं आहे. आज आपण इतके दिवस, 26-27 दिवस आपण जादू कशी करायला म्हणजे शिकलेलो आहोत की काय करायचंय. आता त्याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे. तर प्रॅक्टिस म्हणजे कुणाला, जर तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गेलात किंवा कुठे गेलात, तर तुम्हाला शिकणार की हे असं करायचं, ते तसं करायचं. तुम्हाला सगळे नियम रेग्युलेशन सगळं सांगितलं जाईल. पण चालवायची गाडी तुम्हालाच आहे. मग ती चालवायची कशी? जर रस्ता खडतर असेल तर मी काय केलं पाहिजे, कुठल्या गिअरला गाडी ठेवली पाहिजे, कशी स्पीड असली पाहिजे, किंवा स्मूथ असेल तर मी कसं केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. तुम्हाला या जादूचं स्मरण करायचं आहे. आणि जादू म्हणजे काय? कृतज्ञता म्हणजेच ही एक जादू आहे. आणि आपण जादू हा शब्द का वापरला? तर जेव्हा आपण कृतज्ञता करतो तर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं घडतं. वेगळं घडणं म्हणजे काय? तर ही जादू आहे. म्हणजे कृतज्ञताच एक अशी जादू आहे. सो जादूचं स्मरण, 28वा दिवस. वाचायचं. येस. जादूबाबत एक गोष्ट आहे. तुम्हाला माहित असायला हवं की ती तुमच्या सभोवताली सर्वत्र आहे. नाहीतर ती तुमच्यासाठी अदृश्य होऊन राहते. चार्ल्स दी लिंट, जन्म 1951, लेखक आणि सेल्टिक लोक संगीतकार. येस.
जादूबाबत असं एक गोष्ट आहे, म्हणजे यापूर्वी जेव्हा आपण जर्नीमध्ये नव्हतो तर आपल्याला विचार पडायचा, 10 जर आपल्याला वरदानं जरी लिहायची असेल तर आपल्याला विचार पडायचा की माझ्याकडे काय आहे असं कृतज्ञता होण्यासारखं, शोधत होतो आपण. आता आपण जादूच्या जर्नीमध्ये आहोत तर आपल्याला कळतं की मला कशासाठी कृतज्ञता करायला पाहिजे. मग आता ही गोष्ट कळली आहे, माहीत झाली आहे. मग आज तुम्ही जिथे बसले आहात तिथे तुम्ही थोडीशी नजर फिरवा आणि बघा की मी कशासाठी कृतज्ञता व्यक्त करू शकते. जादूबाबत एक गोष्ट अशी आहे की ती आपल्याला माहीत असायला हवी. ती आपल्या सभोवताली आहे, सर्वत्र आहे, पण ती अदृश्य आहे. ती अदृश्य कशी आहे? कारण आपल्याला माहीतच नाही ना. आपल्याला माहित नाही की आपल्याला जादू म्हणजे काय. आज माझ्याकडे जर एक स्वतंत्र घर आहे, ही एक जादूच आहे. माझ्याकडे माझा बेड आहे, त्याच्यावर मी छान, मला झोप येते, शांत झोपते मी. माझ्याकडे एक पिलो आहे, माझ्याकडे ग्लास आहे, माझ्या ग्लास स्वच्छ सुंदर ग्लास आहे, स्वच्छ पाणी आहे. ही जादूच आहे या सगळ्या गोष्टी. पण ह्या आपल्यासाठी याच्या आधी अदृश्य होत्या, कारण आपण त्याच्याकडे कधी अशा भावनेने बघितलेलेच नाही आहे. सो आज आपल्याला जादूच्या स्मरणामध्ये जादूबाबत हर एक गोष्ट माहीत जी आहे, त्या सभोवताली ज्या आपल्या वस्तू आहेत, त्या ज्या आता याच्या आधी अदृश्य होत्या त्या आता आपल्याला आपल्या डोळ्यांना, म्हणजे आपल्याला अलर्ट राहायचं आणि अलर्ट राहून त्या अदृश्य वस्तूंचा शोध घ्यायचा आहे. आणि मग त्याचा कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि स्मरण करायचं आहे. स्मरण म्हणजे काय असतं? आपण शाळेमध्ये जातो आणि आपल्याला जेव्हा कुठलीही गोष्ट, आपल्याला लेसन वगैरे शिकवलं जातो, मग आपण तो पाठ करतो, मग तो आपल्या डोक्यामध्ये राहतो, मग आपल्याला ते आठवत राहतं सतत सतत. मग आपण आज तेच करायचंय पुढे. हा. प्रत्येक दिवस एकमेव द्वितीय असतो. एक दिवस दुसऱ्या दिवसासारखा कधीच नसतो. प्रत्येक दिवशी घडणाऱ्या चांगल्या घटना या नेहमीच वेगळ्या असतात, सतत बदलणाऱ्या असतात. म्हणूनच तुम्ही जेव्हा काल घडलेल्या वरदानांची जादूमय आठवण काढता तेव्हा ती प्रत्येक वेळी वेगळी असते. भलेही मोजणी तुम्ही कितीही वेळा केलीत तरी तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेची जादू कायमस्वरूपी ठेवायची असेल तर जादूचे स्मरण करणे या सर्वात शक्तिशाली कृतीचे आचरण करणे आवश्यक आहे. आत्ता तुमच्या कोणत्याही इच्छा असोत किंवा भविष्यातील तुमच्या कोणत्याही इच्छा असोत, ही जादूची कृती तुमच्या संपूर्ण आयुष्यात सर्वात प्रभावशाली शक्तिशाली कृती ठरणार आहे. येस. हर एक दिवस युनिक आहे. कालच्या सारखा आजचा दिवस नसतो. काल मी जर कुठे गेली आहे, सपोज तो दिवस खूप वेगळा होता, मी कुठे फिरायला गेली तो दिवस वेगळा, मी आज घरी आहे तो दिवस वेगळा, ऑफिसमध्ये आहे तो दिवस वेगळा. काल मी चहा पिली तो एक वेगळाच टेस्ट होता, आजचा चहा तो वेगळाच टेस्ट राहील. सो प्रत्येक दिवशी चांगल्या घडणाऱ्या गोष्टी नेहमीच वेगळ्या असतात. गोष्ट सेम असते पण त्याच्यात काहीतरी युनिकनेस असतो. तुम्ही कुठे जरी सपोज फिरायला गेला किंवा तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे गेला, पण तिथे असं होतं की तुम्हाला झोप नाही येत. का? तर तुमचा तो बेड नसतो. मग तो तुमचा बेड तुम्हाला त्या दिवशी आठवेल की येस, माझा बेड माझ्यासाठी किती म्हणजे कृतज्ञ असायला पाहिजे, कारण त्याच्यावर आल्यावरच मला छान झोप येते. ती रात्र वेगळी, आपल्या घरातली रात्र वेगळी. काल घडलेल्या वरदानाची जादूमय आठवण काढता येते तेव्हा ती प्रत्येक वेळी वेगळी असते. भले ही मोजणी कितीही वेळा केली तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञतेची जादू जर आपल्याला कायमस्वरूपी ठेवायची आहे तर त्याचं आपल्याला स्मरण करणं आवश्यक आहे. स्मरण करणार तेव्हाच ती आठवणीत राहणार, आणि स्मरण नाही केलं तर आठवणीत राहत नाही. आता आपण कालचा लेसन होता, त्याच्यामध्ये स्मरण होतं आपल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींचं. पण शक्यतो समजा मला लहानपणी किंवा कुणाला जरी लहानपणी कोणी काही म्हटलं असेल आई वडिलांनी वगैरे, तर ती गोष्ट कंटिन्युअस आपण आठवण 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 केली तर ती एका आपल्या कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये सतत, म्हणजे ती आहे, ती आपल्या स्मरणात राहते. तीच जर वाईट गोष्ट आपण तेव्हाच काढून दिली असती तर ती आज आपल्या स्मरणात नसते. आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्या स्मरणात ठेवायच्या आहे. आणि ती कधी राहील? जेव्हा आपण रोज त्याची आठवण करू. आपल्याला कुठलीही गोष्ट दिसली, एक छान बेड दिसला, ग्लास दिसला, मग आपल्याला आठवण होईल. किंवा तुमच्याकडे 4-10 वस्तू चांगल्या आहेत, त्या चांगल्या चालत आहे, पण एखाद्या दिवशी जर ती खराब झाली तर आपल्याला लगेच आठवण आली पाहिजे की येस, मला इथे कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मग इथे जादूचं स्मरण होईल तुम्हाला. त्या सर्व शक्तिशाली आचरण करायचं आवश्यक आहे.
कारण ही सगळ्यात शक्तिशाली कृती आहे. कोणती कुठलीही इच्छा असो, तुमच्या भविष्यातली असो किंवा पास्ट मधली असो, चांगल्या गोष्टींची तुम्हाला नेहमी आठवण असायला हवी. ही जादूची कृती तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये शक्तिशाली कृती ठरणार आहे. तुम्ही जितकी जास्तीत जास्त तुमच्या आयुष्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करणार तुम्हाला असलेल्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींचा, तेवढं तेवढं तुमचं आयुष्य आणखीन आणखीन प्रभावशाली होत राहणार आहे. काल दिवसभरात आपल्या बाबतीत कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या किंवा त्या ईश्वराने दिलेल्या देणग्याच आहेत, वरदानं आहेत, अशा गोष्टींचे स्मरण करा. या गोष्टी आठवायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काल जेव्हा तुम्ही सकाळी जागे झालात तेव्हापासून दिवसाची सुरुवात कशी झाली ते आठवा. नंतर दिवसभरात सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि झोपेपर्यंत कोणकोणते महत्त्वाचे प्रसंग घडले ते आठवा. या वरदानांची आठवण ही लीलया घडवून येणारी गोष्ट असायला हवी, कारण काल घडलेल्या प्रसंगाची जाता जाता तुम्ही उजळणी करीत आहात. या आठवणींना तुम्ही उजाळा देत असताना तुमच्या मनपटलावर वरदानांची गर्दी होईल. मॅम म्यूटवर आहे. काल दिवसभरामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या घडल्या, आपल्या ईश्वराने आपल्याला खूप काही देणगे दिले आहे. त्या वरदानांचं स्मरण करायचं. आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जेव्हा आपण सकाळी जागे होतो तेव्हा मग दिवसापासूनची सुरुवात कशी झाली ते आठवायची. की मॉर्निंगला मी उठले, मग काय झालं, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, झोपेपर्यंत फक्त आणि फक्त महत्वाचे चांगले प्रसंग आठवायचे आहे. या वरदानांची आठवण ही हा ही लीलया घडून येणारी म्हणजे चांगली असायला हवी. काल घडलेल्या प्रसंगाची जेव्हा तुम्ही जाता जाता उजळणी कराल, म्हणजे आपण शाळेत जशी आपल्या झालेल्या एखाद्या लेसनची उजळणी नेहमी करतो, पुढे पाठ मागे सपाट नको व्हायला, तशीच आपल्याला ही उजळणी करायची आहे. तर आपल्याला त्या प्रसंगाची उजळणी करायची आहे. येस, माझ्यासोबत ते चांगलं झालं होतं, ते छान झालं होतं. मग सतत आपल्याला त्या आठवणीला आपण उजाळा देत देत राहू, तर काय होईल, आपल्या म्हणजे कॉन्शियस ब्रेनमध्ये ते कंटिन्युअस, जेव्हा आपण कंटिन्यू बोलू 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 तर त्या कॉन्शियस फ्रेम मध्ये जाईल आणि मग आपल्या मनपटलावर ते कोरल्या जाईल की येस. आणि मग तुम्हाला सतत सतत त्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवत राहील आणि तुमच्या वरदानाची गर्दी होईल. गर्दी असं काही होणार म्हणजे गर्दी इन द सेन्स की खूप काही तुम्हाला इथे निगेटिव्ह न घेता तुम्हाला जास्तीत जास्त वरदानं आठवायला लागतील. जितकं जास्त तुम्ही त्या आठवणीला उजाळा द्याल, तर मग तुम्हाला हर एका गोष्टीमध्ये कृतज्ञता शोधायलाही मदत होईल. प्लस तुम्ही शोधू शकाल. म्हणजे तुम्हाला जिथे अडचण होते की अरे मी कृतज्ञता कशी करू, तर तुम्हाला ती शोधण्यासाठी सुद्धा इझी जाईल. सो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे, जेणेकरून ते तुमच्या मनपटलावर राहील आणि तुम्हाला वरदानच वरदान आठवत राहील. येस. तुम्ही या जादूच्या कृतीची सुरुवात काल कोणकोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या हा प्रश्न विचारून करू शकता. मॅम हे प्रॅक्टिस म्हणून घ्यायचं की रीड करून घ्यायचं असं? प्रॅक्टिस म्हणून घेते मी हा. हा चालेल मग आम्ही. ओके. तुम्ही सगळेजण डोळे बंद करा आणि खरंच आठवा तुमची. आता ही प्रॅक्टिस म्हणून समजूया आपण. सो काल कुठल्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहे हे तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. तुमचं मन उत्तर देत आहे, शोधायला लागलंय ते. कुणी तुम्हाला काल कुठली चांगली बातमी सांगितली का? एखादी गोष्ट मिळाली, पैसे, गिफ्ट किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली आहे का? अनपेक्षित तुम्हाला कुठून पैसे मिळाले? तुम्हाला असं काहीतरी झालं की तुम्हाला खूप विशेष आनंद झाला? तुम्ही डान्स केला किंवा तुमच्या घरी कुणीतरी तुम्हाला काहीतरी असं सांगितलं आणि तुम्ही खूप आनंदाने हसलात, असं काही झालंय का? खूप दिवस ज्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं अशा मित्रांनी तुम्हाला माहिती दिली आहे, फोन केला आहे किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी कळलं आहे? तुम्ही काम करत असताना तुम्हाला तुमच्या कामाची दाद कुणीतरी दिली आहे? आठवा, काय झालंय? तुमची स्तुती केली तुमच्या नवऱ्याने, तुमच्या आईने, तुमच्या बहिणीने, कोणी तुमची स्तुती केली काल? तुमचे प्रश्न सोडवायला कोणी मदत केली आहे? तुम्हाला मदत कोणी केली आहे ज्यामुळे तुम्ही खूप खूप खुश झालात? तुमच्या शरीरामध्ये असे छान कंपन आलेत.
एखादं प्रकल्प, एखादं काम तुमचं पूर्ण झालं आहे, नवीन कामाला सुरुवात झाली आहे, तुम्हाला काल एखादी अशी वस्तू खायला मिळाली जी तुम्हाला खूप दिवसापासून खायची इच्छा होती आणि ती तुम्हाला मिळाली आहे, किंवा एखादा मूवी तुम्ही बघायला गेलात, कोणी भेट वस्तू दिली आहे, किंवा तुमचं एखादी काहीतरी जिथे चॅलेंज होतं ते सुटलेलं आहे, किंवा एखाद्या बरोबर तुम्ही भेट घेतली आणि ती खरंच इतकी फ्रुटफुल, इतकी फलदायी ठरली की वाव, मज्जा आली त्या भेटीमुळे. कोणाबरोबर तुम्ही चांगल्या प्रकारे वेळ घालवला, कुठल्या चांगल्या विषयावर तुम्ही कुणासोबत बोललात का, कुठली गोष्ट तुम्हाला मनापासून करायची होती, कसं तुम्ही ते नियोजन केलं. तुमच्या जादूचं स्मरण करा, तुमच्या मनपटलावर त्याची छाप बसू द्या आणि तुमच्या मनातून, अगदी हृदयातून त्या सगळ्या चांगल्या गोष्टींना कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आता डोळे उघडू शकता तुम्ही. सो मला वाटतं बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी सापडल्या असतील कदाचित. जादूचं स्मरण करा आणि काल घडलेल्या चांगल्या गोष्टींची यादी संगणकावर टाईप करा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. काल घडलेल्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करा आणि तुमचे समाधान होईपर्यंत घडलेल्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आठवत राहा. वरदान ठरलेल्या या गोष्टी लहान असू द्या नाहीतर मोठ्या. प्रश्न आकाराचा नाही, तर अशा किती चांगल्या गोष्टी तुम्हाला सापडल्या आणि त्या प्रत्येकाबद्दल तुम्हाला किती कृतज्ञता वाटली हा आहे. त्या सगळ्या गोष्टी आठवून झाल्या आणि त्यांची नोंद केलीत की त्या प्रत्येकाबद्दल सहजपणे कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. जादूचं स्मरण करायचं आहे, चांगल्या गोष्टी संगणकावर टाईप करायचं आहे आणि चांगल्यात चांगल्याच गोष्टी आठवायच्या आहे. कारण की तुम्ही जे तुम्ही आठवाल ना, तो तुमचा बिलीफ पॅटर्न बनतो. म्हणजे तुम्ही जर एखादी वाईट गोष्ट कंटिन्युअस कुणी आपल्याला सांगितली, कुणीतरी काहीतरी म्हटलं, मग ती जेव्हा आपल्या स्मरणात राहते, मग तो आपला लाईफचा एक पॅटर्न बनतो. सो ऑलवेज थिंक अबाउट द थिंग विच इज व्हेरी गुड, विच इज व्हेरी व्हेरी प्लीजंट फॉर युअर सेल्फ. सो नेहमी बारकाईने लक्ष द्या, चांगल्या गोष्टींच्या, काल घडलेल्या गोष्टींचं निरीक्षण करायचं, वहीमध्ये लिहून टाकायचं. तुमचं समाधान होईपर्यंत जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सतत आठवत राहायच्या. वरदान ठरलेल्या लहान लहान गोष्टी सुद्धा तुम्ही, सिंपल साधी गोष्ट आहे, जेव्हा आपण कुठे एखाद्या ठिकाणी गेलो बाहेर तेव्हा आपल्याला मोशन ठीक होत नाही, म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांचा हा प्रॉब्लेम असतो. मग ते त्यांच्या घरी आले की त्यांना ते खूप सहज, मग किती छान माझी बॉडीला समजतं की काल मी व्यवस्थित नाही, माझं जे काही आहे ते बाहेर काढू शकले टॉक्सिन्स, तो माझ्या बॉडीला कळलं आणि तिने मला नेक्स्ट डे मॉर्निंगलाच एकदम अलाराम दिला आणि माझं स्वच्छ पोट झालं. तर मग मी त्याच्यासाठी सुद्धा माझ्या म्हणजे त्या सिस्टमसाठी सुद्धा धन्यवाद करू शकते. म्हणजे अशा छोट्या छोट्या बारकाईचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. जसं कुठे गेल्यावर आपल्याला झोप व्यवस्थित लागत नाही, मग माझ्या घरी आल्यावर मला छान माझ्या बेडसाठी मी कृतज्ञ होऊ शकते. कुठे आपण बाहेर गेले की आपल्याला ती टॉयलेट तेवढंच क्लीन अँड क्लीन नाही मिळत, मग माझ्या घरच्या मी त्या त्या टॉयलेटला सुद्धा मी धन्यवाद करू शकते. बारकाईने तुम्हाला निरीक्षण करायचं, प्रत्येक गोष्ट तुम्हाला शोधायची आहे. छोटं असू दे, मोठं असू दे, प्रश्न आकारायचा नाही, तर चांगल्या गोष्टी तुम्हाला सापडल्या पाहिजे. प्रत्येकाला, प्रत्येकाबद्दल तुम्हाला किती कृतज्ञता वाटली आहे, सगळ्या गोष्टी आठवण झाल्या की त्याची नोंद करायची आणि प्रत्येकाबद्दल सहज कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्हाला कधीतरी एखादं कोणीतरी छोटीशी ट्रॉफी जरी दिली असेल आणि त्यामुळे तुम्हाला आनंद वाटला असेल, तुम्ही त्यालाही कृतज्ञता व्यक्त करू शकता. छोटी असो अथवा मोठी असो. तुमच्या बाळाने येऊन तुम्हाला पप्पी घेतली, तोही एक खूप महत्वाचा क्षण असतो की येस, माझं बाळ माझ्याजवळ आलेलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, तर मला मातृत्व मिळालं, मी आई झाले, तो जर माझ्या आयुष्यात नसेल तर मी ते कसं अनुभवलं असतं, त्याच्या त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी कशा अनुभवल्या असत्या. मग सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जितकं जास्त होईल तितकी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. हो. आज
आज ही जादू केल्यानंतर तुम्हाला यानंतर जर ती कृती करायची असेल तर ती एकत्रितपणे करा. म्हणजे काही दिवस ही वरदाने लिहून काढा आणि काही दिवस ती आठवायचा प्रयत्न करून मोठ्याने किंवा मनात मना म्हणा. तुम्ही या वरदानांचा धावता आढावा घेणारी एक यादी बनवू शकता किंवा त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते सविस्तरपणे लिहून त्याचीही यादी बनवू शकता. आज ही जादूची कृती का झाल्यानंतर जी कृती करायची असेल ती एकत्रितपणे करायची. काही दिवस ही वरदानं लिहून काढायची, काही दिवस ती आठवायची, प्रत्येक मोठ्याने किंवा मनात म्हणायचं, वरदानांचा धावता आढावा घ्यायचा, यादी बनवायची, वरदानांबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहायचं, सविस्तरपणे लिहून टाकायचं. आणि तुम्ही एक असं तुमचा पॅटर्न बनवू शकता. तुम्ही एक दिवस हा दिवसभरात घडलेल्या गोष्टी तर तुम्हाला लिहायच्याच आहे. मग मी एक दिवस काय तर मी माझ्या पैशासाठीच बघते की मला कुठे कुठे कसे तुम्ही संध्याकाळी घरी आल्यावर तुमचं गुगल पेचं ट्रान्झॅक्शन बघा. तुम्हाला कुठे कुठे तुम्ही काय काय खर्च केला. मग तुम्ही खर्च केला तर तुम्ही त्या दुकानांबद्दल, त्या वस्तूंबद्दल, तुम्हाला ती वस्तू कशी मिळाली, सहज मिळाली, म्हणजे असं तुम्ही शोधायचं आहे. तुम्हाला एक विषय मिळाला पाहिजे. पण तुम्ही कुठे क्लिनिकला गेलात, तुमच्या चांगल्या हेल्थसाठी तुम्ही काहीतरी विटॅमिन्स तुम्ही बोरो केले, त्याच्यासाठी कुठे भाजीला गेलात, तुम्हाला छान छान भाज्या मिळाल्या, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी एक दिवस एक असा तुम्ही पॅटर्न पण बनवून तुमचं तुम्ही धन्यवाद करू शकता. पुढे वाचायचं. हा. काल घडलेल्या चांगल्या घटना या एवढ्या प्रमाणात सापडायलाच हव्यात अशी काही निश्चित संख्या ठरलेली नाही. कारण प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. पण तरीही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस वरदानांनी, चांगल्या गोष्टींनी काठोकाठ भरलेला असतो याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते. आणि जेव्हा तुम्ही याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी डोळे उघडाल तेव्हा तुम्ही तुमचे अंतःकरणच जीवनातील जादूसाठी खुलं कराल आणि तुमचं जीवन भव्य उदात्त होईल. तुम्हाला विपुल प्रमाणात गोष्टी मिळतील. येस. इथे मोजमाप काहीच नाही आहे. चांगल्या गोष्टी किती प्रमाणात सापडायला हव्या किंवा इतक्याच सापडल्या पाहिजे, कारण प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. तसं काल माझ्यासाठी दिवस खूप वेगळा होता. काल माझं माझ्या मिस्टरांचं कॉन्व्हर्सेशन म्हणा किंवा माझ्या मुलीसोबत माझं, मग आम्ही दोघी जणी काल माझा झालेला समजा तो जुना डान्स बघितला, मग आम्ही त्याच्यावर खूप हसलो. किंवा मग आम्ही एखादी रील जी बनवल्या आहेत आम्ही त्यावर काढल्या, मग त्याच्यावर आम्ही खूप काही असं कमेंट्स करून हसत बसलो. तसा वेगळा वेगळा दिवस होता. मग काल माझ्यासाठी एक अजून असं होतं की मी एक असं जुनं अश्विन मॅमचं सेशन बघत होते. मग त्याच्यामध्ये जी ते मी अश्विन मॅमने जे फरी 2 इन्सिडेंट सांगितले ते मी माझ्या नवऱ्याशी आणि माझ्या मुलीसोबत शेअर केले. मग त्याच्यावर आमचं खूप काही हसणं आणि वेगळंच काहीतरी कॉन्व्हर्सेशन होतं, म्हणजे मज्जा आली खूप छान. तर अशा प्रकारे असतं. मग कोमल कधी कधी तिचे ते कथ्थकचे क्लासेस आम्हाला ते आल्यानंतर म्हणजे असं असतं की आपण थकलेलो असतो, पण नाही माझं तुम्ही बघाच, मी कशी करते ते बघाच. मग तिचं ते करून करून दाखवत असते आपली सतत. तर ते बघायचं, मग आपला ऑडियन्स बनायचं. एक दिवस असा येतो. असे वेगवेगळे वेगवेगळे दिवस असतात. रोज वेगळा म्हणजे सारखा दिवस नसतो. सो असं प्रत्येक दिवस तुमचा पण वेगळा राहणार आहे. वेगळी वेगळी वरदानं राहतील, काही जास्त, कमी, काठोकाठ भरलेला किंवा थोडा, असं चांगल्या गोष्टीने तो काठोकाठ भरलेला असा, फक्त याची खात्री करा. नाही तर मग मला तर मी दिवस आठवायला लागेल आणि नाही असं झालं होतं तसं झालं होतं. ते न आठवता फक्त आणि फक्त चांगलं आठवायचं आहे. तुम्हाला याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जेव्हा तुम्ही डोळे उघडाल आणि तुमच्या अंतःकरणामध्ये त्या जीवनातील जादूसाठी तुम्ही खुलं कराल, तेव्हा ते जीवन तुम्हाला भव्य उदात्त होईल. आणि तुम्हाला म्हणजे ऍक्च्युली जेव्हा तुम्ही शोधायला लागाल ना, तुमच्या अंतःकरणातून तुम्हाला जेव्हा ते वाटेल की येस यार, याच्यासाठी मला खरंच कृतज्ञता व्यक्त करायची आहे, कारण ही गोष्ट मला किती छान मिळाली, तुमचं, मग तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी सापडायला लागेल. त्या विपुल प्रमाणात तुम्हाला गोष्टी मिळतील. आणि तुम्ही जर म्हटलं की नाही याच्यात असं काय होतं, इथे काही कृतज्ञता करण्यासारखी तो गोष्ट नव्हती, हे तर होणारच होतं, हे व्हायलाच पाहिजे होतं, किंवा अच्छा याच्यात काय करायचं कृतज्ञता, हा जरी विचार आला ना, मग तुम्हाला ते विपुल प्रमाणात कधीच सापडणार नाही. तुमचं अंतःकरण खुलं करा. तुमचं भव्य म्हणजे तुमचं जीवन भव्य आणि उदात्त होईल. कारण तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी खूप प्रमाणात सापडायला लागतील.
जो कृतज्ञता व्यक्त करतो त्याला आणखी दिले जाईल आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळेल. जो कृतज्ञता व्यक्त करत नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून त्याच्याकडे अथवा तिच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतले जाईल. जादूचे कायम स्मरण करा, ती तुमच्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. येस. द डे वन हे सेंटेन्सेस आपण हर एक लेसन मध्ये वाचलेलं आहे, की जो कृतज्ञता व्यक्त करेल त्याला आणखी दिल्या जाईल, त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळेल. आणि जो कृतज्ञता व्यक्त करणार नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून जे आहे तेही काढून घेतलं जाईल. सो जादूचं आपल्याला कायम स्मरण करायचं आहे, कारण ती आपल्यासाठी निर्माण केली आहे. जादू म्हणजेच काय तर कृतज्ञता. कृतज्ञताच करत करत राहिलं की आयुष्यात तुमच्या अशा गोष्टी घडणार की तुम्हाला असं वाटेल की अरे हे मॅजिक झालं, हे मॅजिक झालं असं. जादूचे स्मरण. जादूची कृती क्रमांक 28. जादूचे स्मरण. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. हे पुस्तक वाचता वाचता या 28 दिवसांच्या काळात आतापर्यंत तुम्ही 280 वरदानांची यादी लिहिली आहे. 2. काल घडलेल्या चांगल्या घटनांची वरदानांची मोजदाद करताना आणि ती लिहून काढताना जादूचे स्मरण करा. काल कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या हा प्रश्न स्वतःला विचारा. काल घडलेल्या चांगल्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण करा आणि काल दिवसभरात घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे आठवल्या आणि लिहून काढल्या आहेत असं तुमचं समाधान होईपर्यंत आठवत राहा, लिहित राहा. एक एक चांगली गोष्ट आठवली की मनातल्या मनात सहजपणे आभारी आहे असे शब्द उच्चारा. 4. आजच्या या कृतीनंतर यापुढेही तुम्ही या कृतीची लेखणी यादी लेखी यादी तयार करून किंवा मोठ्याने अथवा मनातल्या मनात म्हणून करू शकता. काल घडलेल्या ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते अशांची यादी बनवून त्याचा धावता आढावा घ्या आणि एक लहान पण सविस्तर यादी बनवा आणि तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते लिहा. 5. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस. जादूचे स्मरण. आता ही बुक जरी म्हणजे संपत आली आहे तरी ही गोष्ट सोडायची नाहीये. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला 10 वरदानांची यादी बनवायची आहे. प्रत्येक वरदान लिहिल्यानंतर तुम्हाला ते झाले 10 लिहून की प्रत्येक वरदान पुन्हा वाचून धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे आभारी असं शब्द उच्चारायचे आहे. आता आजपर्यंत तुम्ही आता 28 डेज झाले, आता 28 डेज मल्टिप्लाइड बाय 10, सो 280 ऑलरेडी तुमची वरदानं लिहून झालेली आहेत. बरोबर आहे. काल घडलेल्या चांगल्या घटनांची वरदानाची मोजदाद करताना ती लिहून त्याचे स्मरण करत असताना काल कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या हा प्रश्न स्वतःला विचारा. काल घडलेल्या चांगल्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण करायचंय. काल दिवसभरात घडलेल्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे आठवल्या आणि लिहून काढल्या आहेत. हे समाधान होत नाही तुमचं तोपर्यंत ते आठवत राहायचं आणि लिहत राहायचं. एक चांगली गोष्ट आठवली की मनातल्या मनात सहजपणे आभारी आहे हा शब्द उच्चारायचा. आणि या कृतीनंतर पुढेही तुम्हाला हे लेखी यादी तयार करून किंवा मोठ्याने अथवा मनातल्या मनात तुम्ही म्हणू शकता. काल घडलेल्या ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटत आहे अशांची यादी बनवून त्यांचा धावता आढावा घ्या आणि एक लहान पण सविस्तर यादी बनवा आणि तुम्हाला का कृतज्ञता वाटतं ते लिहा. सो आपल्याला आता जे आपण पुन्हा सगळ्या आज जे आहे आठवायचं आहे आणि जितकी जास्त होईल तेवढी कृतज्ञता व्यक्त करून आपल्याला ते वरदानं लिहायची आहे. रात्री झोपी जाण्याच्या आधी जादूचा दगड हातात घ्यायचा, दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी सांगायच्या, सगळ्यात उत्तम गोष्ट सांगून मग ते आपल्याला झोपायचे. सो पहिली आणि लास्ट कृती ही इनके तुम्हाला कंटिन्यूस तुमच्या आयुष्यामध्ये जर जादू हवे असतील तर थ्रू आउट लाईफ म्हणजे तुम्हाला करावं लागणार आहे. आयुष्यभर तुम्हाला हे सोबत राहायला पाहिजे. 10 वरदानं आणि त्या जादूचा दगड. आणि येता जाता कंटिन्युअस तुम्ही विचारू शकता स्वतःलाच की अरे काल काय चांगलं झालं होतं, अच्छा हे मी याच्यासाठी आहे. मग सकाळी उठताना जेव्हा तुम्ही वरदानं लिहाल तर तुम्ही हा प्रश्न पुन्हा विचारू शकता, अच्छा काल हे छान झालं होतं मग मला याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. वरदानं लिहिताना तुम्ही आधीचा दिवस तुम्ही
आठवायचा. आणि मग तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला सुचत जाईल की अरे मला आज वरदानांमध्ये काय लिहायचं. एखाद्या कोणी गिफ्ट दिलं, कोणी पार्टी दिली, कोणी चहा दिला तुम्हाला, कोणी तुम्हाला समोसा पार्टी दिली, किंवा तुम्ही कुठे फिरायला गेला. असं कंटिन्युअस तुम्हाला वरदानं आठवायची आणि ती लिहायची आहे. सो टुडेज लेसन एंड अप. आणि सरांचा काय, दीपक सरांचा हात रेज होता, काय विचारायचं सर तुम्हाला? हम्म. शेअरिंग करायचं होतं मॅडम. स्माइल करा सर, स्माइल. मॅडम थोडं शेअरिंग करायचं होतं. एक सेकंड ना, माझा मोबाईल मी म्यूटवर टाकतो. ओके, माझा आवाज येतो व्यवस्थित? हो. खूप अतिशय महत्वाचं लेसन, म्हणजे खूपच प्रभावी. हा अनुभव मी सांगूच शकतो बेसिकली, की कालच्या कुठल्या कुठल्या गोष्टी छोट्याशा घडल्यात, तर त्याचं आपण जर का फक्त अनुकरण जरी केलं तरी खूप गोष्टी घडलेल्या आहेत. खूप गोष्टी म्हणजे माझ्या तरी आयुष्यात कमीत कमी 8 गोष्टी घडल्यात काल, ज्या सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी परवा दिवशी कोणीतरी विचारलं होतं की पैसे कुणाकडे तरी अडकलेले तरी ते येत नाहीयेत पैसे. त्याच्याबद्दल मी शेअरिंग दिलं होतं, बेस्ट प्रॅक्टिस सांगितली होती की ते पैसे कसे येतात. आणि नेमकं माझं काल माझ्या मित्राला मी तो अप्रोच केला होता, आणि त्याच्याकडून मला स्वतःहून फोन आला. आणि त्यांनी सांगितलं की एकदम पैसे देऊ शकत नाहीये, स्प्लिट करून देतोय. त्याच्याकडून मला आता 17.5 लाख रुपये येणार आहेत. तर दॅट इज व्हेरी व्हेरी बिग, आणि त्याने स्वतःहून फोन केलेला. दुसरी गोष्ट, काल खूप कृतज्ञता आपण व्यक्त केली बेसिकली. तर त्यानंतर थोडं असं माझं मिसेस बरोबर बोलणं व्यवस्थित नव्हतं. मोजून मापून बोलणं, किंवा जरा मन मोठा होता, तो आमचा कम्प्लिटली दूर झाला. आणि परत आम्ही एकत्र चांगल्या पद्धतीने बोलायला चालू केलेलं आहे. दॅट इज अ व्हेरी बिग अचीवमेंट. माझा आत्ता सध्या मी जॉबलेस आहे. ले ऑफ झाला होता माझा. तर काल परत मला स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून एक इंटरव्ह्यू कॉल आलाय. माझा उद्या परवा दिवशी इंटरव्ह्यू सेटअप होतं त्याच्यासोबत. त्यानंतर माझ्या मुलाचं ऍडमिशन आहे. युवा युएक्स मध्ये ऍडमिशन घेतो तो. त्याच्यासाठी मी त्याला एक लेटर यायला सांगितलं होतं की त्याला काहीतरी डिस्काउंट मिळावा म्हणून. तर त्याने तो मेल लिहिला होता. त्याच्यासाठी त्याला रिस्पॉन्ड झाला की आम्ही तुम्हाला डिस्काउंट नाही देऊ शकत, पण तुमच्या सगळ्या असाइनमेंट सबमिट करा, तुम्हाला आम्ही स्कॉलरशिप देऊ शकतो. तर त्यांनी सगळ्या असाइनमेंट रात्री सबमिट केल्या, आणि आज सकाळी त्याचे ते सांगितलं की वी आर कन्सिडरिंग युअर स्कॉलरशिप. त्याच्यानंतर बोला मॅडम अजून. अं, माझी एक काल बिझनेस मीटिंग झाली. माझं एक स्वप्न होतं की मला बिझनेसही करायचा आहे माझ्या माझ्यासाठी ओल्ड एजसाठी, किंवा मला रिटायरमेंटसाठी. माझी एक खूप चांगली बिझनेस मीटिंग झाली, आणि त्यातनं खूप चांगला आउटपुट आला. ती बिझनेस मीटिंग जवळजवळ 3 तास झाली माझी. आणि अशोर्ड इन्कम त्यातनं एक 40% पर्यंत आहे. त्यात थोडी इन्व्हेस्टमेंट आहे, पण अशोर्ड इन्कम पण आहे. तर ती खूप चांगली बिझनेस, हेल्दी बिझनेस मीटिंग झाली माझी. त्यातनं खूप नॉलेज मिळालं ऍक्च्युली. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड वन. आणि माझे एक मित्र आहेत, म्हणजे आम्ही असं ठरवलेलं होतं की प्रत्येक महिन्याला आपण रोजच्या रोज पैसे साठवायचे आहेत. मग तो 1 रुपया असू दे, 10 रुपये असू दे, 500 असू दे, किंवा काय असू दे, जे काय पैसे आपल्या पॉकेटमध्ये येतात. तर आमचा गल्ला आहे, म्हणजे प्रत्येकाने आम्ही ठरवलं होतं की देवासमोर ठेवायचं, आणि त्याच्यात रोज 1 रुपये, 10 रुपये, 5 रुपये जे जमतील ते टाकायचे. ते मी परत चालू केलं. आणि काल मित्राचा माझ्या फोन आला. आज सकाळी झाला फोन की अरे माझं नेम न्यूमरोलॉजी आपण चेक करून घेऊयात, आणि आपण का जास्ती पुढे जात नाही त्याची काही गोष्टी आहेत, तर त्या आपण सॉर्ट आउट करूयात. आणि त्यांनी मला परत काल एक लिस्ट दिली की आपण कुठे कुठे इन्व्हेस्ट करू शकतो. तर दर महिन्याला आमचा जो गल्ला साठतो, मग तो 1,000 ते 3,000 पर्यंत साठतो आपला. माझा तरी साठतो तेवढा. ते दर महिने मी शेअर्स विकत घेतो. ते शेअर्स मी कधी विकत नाही, ते अशी लॉंग टर्म साठी आहेत, 10-15 वर्षासाठी आम्ही ते ठेवलेले आहेत. आणि परत माझं ते सेव्हिंग करायचं चालू झालं, आणि त्याची ती लिस्ट स्वतःहून माझ्याकडे काल आली. तर तो खूप मोठा अनालिसिस करतो. तर ते आहे. अजून मी लिस्टच तुम्ही सांगा, हा लेसन चालू केल्यानंतर लिस्ट लिहायला चालू केली. खूपच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अजून. तर मला ऐकायला आवडेल. ऍक्च्युली वी आर व्हेरी व्हेरी हॅपी. खूप खूप मोठ्या गोष्टी त्या. आणि
खूप मोठ्या ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत त्या लाईफ मधल्या. आय थिंक आय एम व्हेरी हॅपी की कधी कधी ऑकवर्ड वाटतं की खूप सारे लेडीज आहेत आणि मी एकच जेंट्स दिसतोय, मला दुसरे तर कोणी दिसतच नाहीयेत. आहे पण ना, खूप नामदेव सर आहे. छान आहे हे सगळ्या गोष्टी ज्या चालल्यात त्या. हे काय थँक्यू आहे, थँक्यू. नामदेव सर आहे की इथे? आवाज येत नाहीये. नामदेव सर आहे म्हणतात त्या. नामदेव मॅडम शेकोकर. काय बोलताय का? तुमचा आवाज येत नाहीये. हो, आम्ही दोघीही बोलतोय. हो आय तुम्हाला थिंक येतो, पण मला सगळ्यांना मला आवाज तुम्ही येतोय. म्युटवर आहात. मी म्यूटवर आहे? एक नाही. मिनिट. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हा, मला पण आला कीर्ती मॅमचा. हा त्यांचं ते आता येतोय. मोबाईल, आता येतोय. एक मोबाईलचा आवाज तुम्ही 0 करा आणि दुसरा असू द्या, म्हणजे मग तुम्हाला तो इको येणार हो नाही. हो हो आता येतोय. राईट. सो तुम्ही एक मिनिट, तुम्ही म्यूट वर गेलात पुन्हा. सो कीर्ती मॅम असं म्हणत होत्या, तुम्ही म्हणाले की मला असं वाटतं की मी एकटाच पुरुष आहे. तर कीर्ती मॅम म्हणाल्या की तुम्ही एकटेच नाहीये, नामदेव सर सुद्धा असतात, रोज रेग्युलर प्रॅक्टिस सुद्धा करतात ते. एव्हरग्रीन पर्सनॅलिटी आहे त्यांची आपल्याकडे. हा, खूप सरांना ऍक्च्युली जॅकपॉट लागलेला आहे. आज सकाळीच मी सांगितलेलं होतं की सगळ्यांना जॅकपॉट लागू दे, आणि खरं लागलं आहे. आणि मला तेवढी तुमच्यामध्ये, तुम्ही एकदा उठा आणि डान्स करा बरं तुमच्या एवढ्या सगळ्या अचिव्हमेंटसाठी. आज खूप आता 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 याला म्हणतात स्माईल. ही हवी येस. पाहिजे, ही स्माईल पाहिजे तुम्हाला. करेक्ट. म्हणजे आणि इतकी मला असं फर्स्ट डे आय वॉज लाईक की अरे यांना जॉब नाही, यांना जॉब नाही. यांचे ट्रान्झॅक्शन बघा, यांच्याकडे पैसा बघा. अरे बल्ले बल्ले करा, बल्ले बल्ले. जॉब तर मिळणारच आहे, म्हणजे नो डाऊट तो पण मिळणार आहे. पण जे तुमच्यासोबत होत आहे ना, त्या खरंच खूप चांगल्या गोष्टी, आणि परमेश्वर तुम्हाला अजून भरभरून देव. पण तुम्हाला तुमच्या आतून ती दाखवावी लागेल. देव म्हणेल याला एवढं देऊन राहिलो, एवढं देऊन राहिलो, तरी हा आपला हळूहळू असं नाही करतो. नाही, मी करतो करतो, मला सांगितल्यानंतर मी करतो नाही, जेवढं लाईफ. आम्ही खूपच ऍक्च्युली, मी आणि प्राजक्ता आम्ही कालच बोललो ना, आम्ही खूप खुश आहोत की तुम्ही रेग्युलर येत आहात, तुम्ही प्रॅक्टिस करत आहात. द डे पण असं वाटलं होतं की माहित नाही करतील की नाही, पण खरंच तुम्ही छान प्रॅक्टिस करत आहात. त्याच्यानंतर गौरी मॅम खूप व्यवस्थित प्रॅक्टिस करतात, सुचिता मॅम खूप रेग्युलर असतात प्रॅक्टिस करण्यासाठी. म्हणजे पुष्कळ काही लोक आहेत जे दिसतात. ज्योती मॅम सुद्धा कंटिन्युअस ऑफिसमध्ये असतात, त्यांचा व्हिडिओ सुद्धा ऑन असतो. त्या पण एकदम प्रॅक्टिशनर, एकदम बढिया प्रॅक्टिशनर. म्हणजे यू ऑल आर व्हेरी गुड. काहींना असतात काही काही चॅलेंजेस, नाही होत, समजू शकतो आम्ही पण. पण तरी अजून तुम्ही करा, आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्तीत जास्त बदल होणार, हे हे नक्कीच, प्रश्नच नाहीये. आणि मी तुमच्यासाठी तर खरंच आम्ही सगळे खूप हॅप्पी आहोत. आणि तुमची शेअरिंग, आणि तुम्ही इतके छान हसता, तर हसा आणि शेअर करा, बस एवढंच म्हणणं आहे माझं. सकाळी मॅडम मला आहे की सकाळी लवकर उठतो आणि लवकर उठल्यानंतर माझं सुदर्शन क्रिया होती आणि त्याच्यानंतर मी जे ध्यानामध्ये जातो ना, तेव्हा माझं कनेक्ट खूप चांगलं होतं. आणि मला म्हणजे तो फील खूप चांगला येतो तेव्हा. अदरवाईज डिस्ट्रॅक्टेड असतो दिवस, सगळे कामं असतात, त्यावेळेला मी स्वतः सोबत असतो. वा, खूपच छान. थँक्यू प्राजक्ता मॅडम, कीर्ती मॅडम, आणि सगळ्यांना थँक्यू. तुम्ही जेवढं शेअरिंग कराल ना, तेवढे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातील असं मला वाटतं. येस. अस्मिता मॅडम, तुम्हाला जर का काय हवं असेल माझ्याकडून तर मी तुम्हाला हेल्प करायला रेडी आहे. तुमचाच प्रश्न होता आय गेस. आणखी कुणाला काही शेअरिंग, ज्योती मॅम? बाकी कुणाला आठवत आहे का काल काय काय छान छान घडलंय तुमच्यासोबत? बोला, अस्मिता मॅमचं. बोला, बोला. हॅलो. हा मॅम, कालचा दिवस खरंच खूप छान झाला, आणि ते मिरर प्रॅक्टिस तर अगदी अगदी असं मन भरून आलं की अरे खरंच आपण किती दुर्लक्ष करतो स्वतःकडे. आजपर्यंत आपण इतकं स्वतःला कधीच म्हणजे असं प्रेमाने बघितलं पण नाही. आरशात बघतो, हा छान आहे, ठीक आहे, झालं चालं, आणि पटकन निघतो. पण काल असं थोडा वेळ देऊन अगदी एकटक बघितल्यावर खूपच असं वेगळं फिलिंग आलं आणि खूप छान वाटलं.
आणि मला हे पण विचारायचं होतं मॅडम, 15 तारखेला येते पण मला नाव ऍड नाही करता येऊन राहिलं कारण ग्रुप क्लोज असल्यामुळं. 15 तारखेच्या पौर्णिमा ध्यानला मला यायचंय. नाही, तुम्हाला नाव ऍड नाही करायचंय मॅडम. तुम्हाला हा. जर यायचं असेल तर तो जो नंबर आहे, कीर्ती मॅमचा नंबर दिलाय, तर आपण हम्म. प्रत्येकी 300 रुपये ठीक आहे. कॉन्ट्री त्याच्यासाठी काढतोय. तर ते पैसे तुम्हाला कीर्ती मॅमला पाठवायचे आणि स्क्रीनशॉट ओके. पाठवा. मग त्यानंतर फायनल लिस्ट मध्ये ऍड केलं जाईल ठीक आहे. तुमचं नाव. येस, ओके, थँक्यू. ग्रुपवर जी येत आहे ती फायनल लिस्ट आहे, ज्यांनी कोणी पैसे पे केलेत त्यांची. येस, थँक्यू. येस, बोला. हॅलो, आवाज येतोय का? हो हो, येतोय, बोला. काल आहे ना माझ्या ह्याच्यामध्ये पण खूप असं म्हणजे हे घडलं. माझी मुलगी येणार होती बारकी. मी तर माझ्या मोठ्या मुलीकडेच असते म्हणजे. तर माझी बारकी मुलगी येणार होती आणि तिचा दुपारी कॉल आला की नाही मी येते पण जरा वेळ येते आणि परत जाते घरी. आणि ती खूप दिवसापासून फक्त येते येते म्हणते राहायला. आणि काल पण ती तेच बोलली की मी येते पण मी लगेच जाणार 1-2 तासात. आणि ती रात्री आली. आणि नेहमी काय होतं, मोठ्या मुलीचा कॉल चालू असतो, तिचं ऑफिस असतं, तिचं बाळ असतं, त्याच्यामुळे त्यांची कामं असतात. पण रात्री एवढे छान म्हणजे अशी गप्पा मारत बसल्या होत्या दोघी बहिणी. मला खूप म्हणजे असं एक आई म्हणून खूप आनंद झाला. म्हणजे काल असं पहिल्यांदा असं हे 4-5 वर्षात घडलं की दोघी बहिणी किंवा मी त्यांची मुलं अशा आम्ही छान गप्पा मारत बसलो होतो. त्याच्यामुळे रात्री मला खूप असा आनंद, अश्रू म्हणतात तसं म्हणजे मला जाणवलं. वा. आणि खूप असं कालपासून असं एवढं म्हणजे असं फ्रेश वाटतं की असं बहिणी बहिणींचं प्रेम बघून म्हणजे असं की छान गप्पा मारत बसलो होतो आम्ही रात्री. आणि हीच परमानंद नंतर देणार आहे. व्हेरी नाईस. यालाच परमानंद म्हणतात ना प्राजक्ता मॅम. हो जिथे मॅम. जिथे काहीच नाहीये, जिथे कुठला काय म्हणते त्याला, स्वार्थ नाही. हा, ऍक्च्युली हे जेव्हा तुमची जेव्हा ही कृतज्ञता पूर्णतः अशी छान होईल ना, तेव्हा खरंच तुम्हाला तो आनंद मिळणार आहे. नाही, काल मला एवढं म्हणजे असं 4-5 वर्षांच्या नंतर मला काल असं एवढं म्हणजे असं हे वाटलं ना की एकदा असं की खरं बहिणी बहिणींचं कसं छान आम्ही असे सगळे गप्पा मारत बसलो होतो म्हणजे. आणि ती जायच्या हिशोबाने आली, ते पण थोडं मुलं खेळत बसली. त्याच्यानंतर ती पण, तिचा मुलगा म्हणला नाही मम्मी तू थांब, मग ती पण थांबली. सकाळी गेली ती 5:45ला. खूप छान वाटलं. आणि मॅडम मला अजून एक शेअर करायचं होतं. रविवारी आहे ना, ते मला डबल का माझं स्क्रीन वरती दिसतंय म्हणजे. हॅलो. हा, ठीक आहे. आम्हाला तर तसं काही दिसत नाहीये, तुम्ही बोला. आणि संडेला आहे ना म्हणजे सुट्टीचा दिवस होता. तर मला म्हणजे असं एक वाटत होतं की सारखं बाहेर जावं, कुठंतरी बाहेर जावा. पण कुठं जावं हे मला कळत नव्हतं. पण जावा की विवानला घेऊन, मी माझ्या नातवाला घेऊन मी कुठंतरी बाहेर जावा. आणि नंतर म्हणजे माझी मुलगी पण बाहेर गेली होती ना, अचानक तिचा कॉल आला 5:15ला की मम्मी आवरून ठेवू आपल्याला बाहेर जायचं. पण कुठं जायचं हे ते पण सांगा ना. मग तिला मी म्हणलं अगं कुठं जायचं नाही, म्हणजे जायचं कुठं तरी. आणि अचानक आम्ही रात्री 6 नंतर ह्याला गेलो खडकवासल्याला. तर खूप छान वाटलं म्हणजे मला तिथं जाऊन. येस, मला आवाज येत थँक्यू. नाही. हा, थँक्यू छान छान. शेअरिंग करण्यासाठी आणि थँक्यू प्रॅक्टिस करण्यासाठी पण. थँक्यू. येस, थँक्यू. बोला प्रतिभा मॅम. काल माझ्याकडे मी योगा क्लासेस घेते. बरेच स्टुडंट असे असतात की त्यांना सारखं रिमाइंड करावं लागतं की फी पे करा, 10 तारीख आली, 5 तारीख आली, फी पे करा. पण ह्या महिन्यात असं झालं आहे की मी कुणालाही रिमाइंडर मेसेज न टाकता सगळ्यांनी मला 10च्या आत सगळ्यांनी फी, कालपर्यंत सगळ्यांनी फी पे केली आहे. आणि एका ठिकाणी मी पर्सनल क्लास घेते, तर तिथे देखील ऑक्टोबर महिन्यात मी क्लास घेतला होता, त्यानंतर त्यांचे ब्रेकडाऊन असल्यामुळे बंद होता. मग मला वाटत होतं की हे विसरले, मला आता आठवण करून द्यावी लागेल यांना फी पद्धत. आणि मी असं काल सकाळी मिस्टरांना म्हटले आणि क्लासला गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी स्वतःहून विचारली मॅडम आपली किती फी पेंडिंग आहे. आणि मी लगेच वा. पे करतो आणि त्यांनी स्वतःहून लगेच फी पे केली. म्हणून वा, बिग खूप. अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी ही. येस. खूपच छान. मॅम मला एक विचारायचं होतं, जे 15 तारखेला जो प्रोग्राम आहे त्यासाठी ज्यांनी मॅजिक बुक केलेलं नाहीये ते लोक येऊ शकतात का? हो, येऊ शकतात ना. कारण कारण आपण आम्हाला तिथे मॅजिक बुकचं
सेशन किंवा प्रॅक्टिस नाही करणार आहे. एक फुल मूनची जी एनर्जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. आणि नॉर्मली आपण असं म्हणतो की मास प्रेयर, की जेव्हा भरपूर लोक एका वेळी एका ठिकाणी एकाच उद्दिष्टासाठी किंवा एकाच लक्ष्यासाठी एकत्र येतात, तेव्हा त्याची जी पॉवर असते ती एकट्याने करण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गुणिलेच्या याच्यामध्ये होते, राईट? म्हणून आपण करणार आहोत. आणि साध्या सोप्या प्रॅक्टिसेस आहे, की जसं की प्रत्येकाला स्वप्न असतं, राईट? प्रत्येक व्यक्ती लिहू शकते, नाही लिहू शकत तर बोलू शकते. मग या साध्या साध्या प्रॅक्टिसेस आहेत ज्या आपण करणार आहोत. त्यामुळे माझी बुक नसेल केली कोणी, कोणी तुमच्या घरात असतील नसेल केली, किंवा मैत्रिणी असेल, कोणी असेल आजूबाजूला आणि त्यांना इच्छा असेल की ती एनर्जी त्यांना हवी आहे, किंवा एक हॅपी आनंदी राहण्यासाठी त्यांना एक जॉईन करायचं असेल आपलं हे, तर ते करू शकतात. हो ना कीर्ती मॅम? चालेल चालेल. की येस. म्हणजे त्यांना मॅजिक बुक बद्दल सांगितलं आहे, तिने ऐकलं आहे, त्यांच्या लाईफमध्ये हेल्थ बरेच ब्रेकडाऊन आहेत, पण ते करत नाहीये, म्हणजे प्रॅक्टिस वगैरे करत नाही. मी काल जस्ट त्यांना सांगितलं तर ते स्वतःहून म्हटले ठीक आहे, पूछ लेना आप चलेगा तो हम आएंगे. घेऊन या त्यांना. या वी तुम्ही, नेवर नो. अगदी जवळ आहे. हा. हो, राईट. मी पिंपळे निलकलाच राहते, मला अगदी जवळ आहे. माझा फ्लॅट आहे तिकडे, माहित आहे. या ओके तुम्ही. ओके, चालेल, थँक्यू. येस. थँक्यू. येस. स्नेहा मॅडम बोला. अ, हा अ, कीर्ती मॅम आणि प्राजक्ता मॅम, तुम्ही आज जेव्हा असं सांगत होतात की आपल्या या 28 दिवसांच्या जर्नीत काय काय छान झालंय किंवा कालच्या दिवसात काय काय छान झालं ते तुम्ही आठवायचा प्रयत्न करा. सो खूप मोठी लिस्ट माझ्या मनात तयार झाली आहे आणि जे मला खूप छान वाटतंय खरं तर. पण मी त्यातले एक दोन इन्सिडेंट सांगेन की माझी इच्छा होती की माझ्या मुलीचा स्विमिंग मध्ये इंटरेस्ट वाढावा किंवा तिने खूप छान स्विमिंग करावं वगैरे. सो काल मी ऑफिसमधनं जेव्हा निघाली, कालच्या दिवसातली मी हे दोन गोष्टी सांगेल. काल मी ऑफिसमधून निघाली तर तिने मला लँडलाईन वरून फोन केला आणि ती म्हटली की आई माझा बॅक स्ट्रोक पण कम्प्लीट झाला. म्हणजे तिने 7 फूट ते 3 फूट ती पूर्ण बॅकस्ट्रोक पोहत आली. आणि मला खूप छान वाटलं की ती विदिन 1 मंथ तिचे 2 स्ट्रोक कम्प्लीट झाले. तिची लेव्हल 2 पण आता कम्प्लीट होईल, फक्त ब्रेस्ट स्ट्रोक तिचा राहिलाय. सो ही एक मोठी अचीवमेंट तिच्या स्विमिंगच्या बाबतीत झाली या आपल्या जर्नीत. आणि दुसरं हे की ती पण मॅजिकल फूड करते, तिला मॅजिकल वॉटर प्यायला आवडतं. सो बरेच अशा गोष्टी आहेत. तिला व्हिडिओ ऐकायला आवडतं. सो तिचा जो तो इंटरेस्ट डेव्हलप झालाय या मॅजिकल जर्नी करता, तो ते बघून मला खरंच खूप छान वाटतं. आणि मगाशी काकू जे बोलल्यात की आम्हाला म्हणजे मला एक दोन बहिणींच्या गप्पा ऐकून जे असं खूप मनाला समाधान मिळालं, तसं मला ते खरोखर म्हणजे माझ्या मुलीचा जो वाढता इंटरेस्ट मॅजिकच्या बाबतीत किंवा तिच्या स्विमिंगच्या बाबतीत, सो ते बघून जो आनंद मला होतो, सो ते खरंच मी समजू शकते की एका आईला किती छान वाटतं आणि त्या फिलिंग किती वेगळ्या असतात. सो हा एक मोठी अचिव्हमेंट कालच्या दिवसातली माझी होती. आणि सो अशा बरेच गोष्टी ज्या घडल्यात जे मला आपण सगळे भेटू तेव्हा शेअर करायला खूप आवडेल. सो मी ते आज नक्की लिहिणार आहे आणि मला लिहायला आज भरपूर मिळालंय याचा पण मला खूप आनंद होतोय. सो वाव. मी ते नक्की लिहिणार आणि जेव्हा आपण सगळे भेटू तर शेअर करेन. येस. थँक्यू थँक्यू. सो मच. आणि थँक्यू सो मच, तुम्ही 28 दिवस आम्हाला इतकं छान गायडन्स दिलंय त्याकरता. कारण हे सगळं शक्य झालंय चेंजेस ते फक्त त्यामुळे, की एक ऍक्च्युली करेक्ट गायडन्स प्राजक्ताने जी मिळालंय. प्रॅक्टिस घेतली ना, त्याच्यामुळे आपण खरं टिकून राहिलो. सो थँक्स टू प्राजक्ता. नाही थँक्स कीर्ती टू मॅम, ऑल. दोघांना पण खरंच धन्यवाद खूपच. आणि तुम्ही इनिशिएटिव्ह दाखवला म्हणून प्राजक्ताने पण स्टार्ट केलं. सो खरंच तुम्ही दोघींनी पण खूप मेहनत घेतलीये आणि एक योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आम्ही पण खूप काही अचीव्ह करू शकलो या 1 महिन्यात. येस. सो आणि थँक्यू मी सो मच. हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या वैयक्तिक प्रॅक्टिसमुळे आहे. आज आपल्या ग्रुपमध्ये 250 to 40 लोक आहेत, पण त्यातले रोज 30, 40, 35, 20, 25 असे लोक असतात. सो ही तुमची जर्नी आहे. तुम्ही सिलेक्ट केलं की इतरांपेक्षा ऑर्डिनरी लाईफ न जगता मला मॅजिकल लाईफ जगायचं आहे. माझ्याकडे ती पॉवर आहे.
हे तुम्ही सिलेक्ट केलं म्हणून आज तुम्ही इथे आहात. कीर्ती आणि मॅम, मी फक्त चॅनेल बनून तुमच्या आयुष्यामध्ये आहात किंवा तुमच्याकडून सुद्धा आम्ही रोज शिकत असतो. आम्ही सेशन घेतोय, कीर्ती मॅम घेत आहेत, मी वाचतेय म्हणून आम्ही लीडर किंवा असं नाही. आम्ही सुद्धा लर्नर म्हणूनच या फेज मध्ये आहे, लर्नर म्हणूनच या प्रवासात तुमच्या सोबत आहे. आणि खरंच सगळ्यांचे शेअरिंग ऐकून आम्हाला सुद्धा प्रचंड गोष्टी शिकायला मिळतात प्रॅक्टिसमध्ये. अरे हा, कधीतरी असं वाटतं अरे अच्छा, आपण असंही करू शकतो का? चला आता हे मी पण करून बघणार. मी पण असं कोणासाठी तरी ड्रीम करून बघेल. मी पण असं काहीतरी वेगळं प्रॅक्टिस इच्छा हे करून बघेल. असं छोट्या छोट्या गोष्टी असतात बट खूप मॅजिकल असतात खरंच. आणि मी तर खरं असं म्हणेल की लहानपणी ना मी प्रचंड वेडी होते मॅजिक साठी. मला शकालाका बुमबुमची पेन्सिल पाहिजेच असायची. मला शक्तिमान सारखं उडायचंच असायचं. मला ती जादूची सतरंजी पाहिजेच असायची. मी इतका हट्ट करायची, मला अजून सुद्धा आठवतं. मी फक्त त्याच विश्वात रमायची. किंवा ते जे आपल्या मॅजिक बुकच्या लेसन मध्ये पण आहे की आकाशामध्ये वेगवेगळे आकार दिसतात, मला अजून सुद्धा दिसतात ते. मी अजून सुद्धा बघते ते आकार. पण मग असं वाटतं की अरे तेव्हा पण एक वेगळा फेज होता, त्याच्यानंतर ते कम्प्लिटलं नाहीसं झालं माझ्या लाईफ मधून. पण आज मॅजिकच्या जर्नीमध्ये मी पुन्हा ते जगते. आणि खऱ्या अर्थाने जे आपण बोलतो ना मॅजिक, की गोल्डन डस्ट करणं, किंवा खरंच आपण स्वतः इतरांपेक्षा वेगळं आहे जस्ट बिकॉज ऑफ मॅजिक, बाकी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. पण मॅजिकच्या जर्नीमध्ये आल्यामुळे आपल्याकडे कशी पॉवर आली आहे की खरंच आपण जे बोलेल ते खरं होऊ शकतं. हे एक खरंच म्हणजे आहे. हा जो जादू आहे ना, तो खरंच असं वाटतं की अजून ऍब्झॉर्ब करावा, अजून शिकावा, अजून शिकावा, अजून वेळ द्यावा. खरोखर खूप आणि छान खरंच वाटतं. मी म्हणेल, मी लहान असताना जे म्हणायची ना मला पाहिजे शकालाका बुमबुमची पेन्सिल, मी इतका धिंगाणा केलाय त्याच्यासाठी मला अजून आठवतं. आणि धिंगाणा केला म्हणून मार पण खाल्लाय आईचा किंवा घरच्यांचा. हे असं कुठे असतं, पण तेव्हा समजायचंच नाही. असं वाटायचं टीव्हीत बघतो तेच खरं असतं. पण असं वाटतं आज की ती शकालाका बुमबुमची पेन्सिल खरंच मला मिळाली आहे, की वाव. लगेच नाही. आणि तिला पावर देण्याचं काम हे माझ्या हातांमध्येच आहे खरं तर. खरंच आहे. सो खूप खरंच ना, भारी म्हणजे मला आहे. जेव्हा आपण स्मरण करत होतो तर आठवलं की डे 0 पासून जे आपले सेशन सुरू होते. सो तेव्हा मला 1 तास देणं पण थोडं चॅलेंजिंग होत होतं. पण आजच्या 28व्या दिवशी जेव्हा मी पूर्ण फ्लॅशबॅक केला 28 दिवसांचा, तर मला जाणवलं की मी आता दिवसाला 3 ते 4 तास देऊ शकते. सो ही खूप मोठी अचीवमेंट आहे माझी ग्रॅटिट्यूडच्या येस. बाबतीत. सो मला खूप छान वाटलं की तेव्हा 1 तास पण मला चॅलेंजिंग होतं आणि आता मी 3-4 तास इझिली देऊ शकते. आणि हा एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे जिथे कुणाला कुणाबद्दल जजमेंट नाही. खरंच. तर पुढे खरंच. जाते उलट जास्त खुशी होते. म्हणजे तुमच्या हम्म. सगळ्यांचं ऐकून असं वाटतं की अजून कोणाचे तरी शेअरिंग यावे, अजून 2-3 जणांनी येस. सांगावं काहीतरी. म्हणजे खरंच मला पण वा. असं म्हणजे ऐकावं असं वाटतं खूप की खरंच सगळ्यांचे मॅजिक किती छान छान वाटतं ऐकून. येस येस येस. तो हा एक म्हणजे छान, म्हणजे आणि छान. दीपक सरांचं तर अफलातून होतं. म्हणजे मला खरंच खूप शिकायला मिळालं खरंच. की मला जॅकपॉट हाच शब्द आठवला. की खरंच त्यांनी खूप छान एक्झॅक्टली. अचीवमेंट केली आहे या जर्नीत. खरंच. व्हेरी नाईस. मी आणि बोलू? अरुण, हा कोण हा बोलायचं? बोला. मी बोलू? हा बोला ना, बोला ना. बोला बोला. पण येस. माझे तर सगळे जादू मी माझे तर सगळे जादू मी सांगितलेच. ओके. परवाच्या दिवशी हॉस्पिटलच्या मग जेव्हा बिलचं काय राजन, झालं होतं? मग ते मलाच थोडासा डाऊट होता ना, म्हणून ते 4 लाखावर आलं. तीन अरे चार इट्स ओके तर मग मॅम. ते मीच. मग हा, इट्स ओके. हा. पण ते खूप खूप राहणार होतं ना. त्यांनी ऍक्च्युली मग 5,40,000चं काढलं. पण मी त्यांना म्हटलं नाही सर, मी नाही देऊ शकणार एवढे. तर त्यांनी स्वतःच ते 4 लाख करून दिले. ठीक आहे मग, तेवढेही खूप झाले. वा, खूप आणि छान. ठीक आहे ती आता. आता ठीक आहे. आ, राजन सर मॅडम ते तर माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट होती, कारण राजन सरांशी मी स्वतः बोलू शकली त्या दिवशी. इथे नागपूरला त्यांचं ते सेशन आहे फुल मूनचं, त्याच्यासाठी पण मी जाणार आहे. मी रश्मी मामीशी बोलली की ते वाव. जादूच आहे. म्हणजे ती व्यक्ती मला भेटणार आहे आणि नागपुरातच. म्हणजे खूप येस. मोठं वाव. झालं. राजन सरांनी आणि सेशन मध्ये येणं हे खरंच माझ्यासाठी पण खूप मोठी हा, अचीवमेंट होती. की वाव, म्हणजे मी इतके वा. धन्यवाद दिले ना कीर्ती मॅम तुम्हाला आणि प्राजक्ता मॅमला की मी खरंच पण माझं मॅम. एक स्वप्न पूर्ण झालं.
येस, आणि आता मी वन टू वन लवकरच त्यांच्याशी सगळ्यांना बोलू शकली मॅडम. भेटता पण येणार आणि आहे आणि म्हणूनच मी राजांसोबत. म्हटलं, आणि अरे सोनालीला खरं म्हणजे ऍक्च्युली सरांशी बोलायचं होतं. तर डी म्हणले मला, ती बोलली होती मला बोलायचं, मला कोणाला तरी द्या. मग मी बोल. त्यांना म्हटलं कुणाला भेटून देऊ, यांची मॅजिक बुक झाली नाहीये, त्यांना भेटून करणार तरी काय या. मग असं वाटत मॅजिक बुक सुरू आहे म्हणून हे आम्हाला भेटवत नाही, म्हणजे काही असं असं होऊ शकतं, इट्स ओके. बट मी म्हटलं नाही, मी करत. आणि मी पल्लवी मॅमशी सुद्धा तुमच्या विषयावर बोलले. मग म्हटलं आता चला राजा म्हटलं हिचं काही येत नाहीये मेसेज की हो नाही काय. मग पर्सनल वर मेसेज नाही, मी खूप टाकला, बिझी होती पर्सनल मॅम. कॉल केला. आणि नाही. आणि मॅम ते अगदी घराच्या जवळ येत आहे माझ्या, म्हणजे मला असंही नाही की खूप लांब जायचं आहे. मी येस, त्याच एरियात असते जवळपास, तिथे येणार आहे. म्हणजे असंही होऊ शकतं राजन सर ते इथे येणार आहे, ते वाव. घराच्या जवळ. खरंच जादू आहे, मॅजिकच आहे हे. मॅजिक आहे. आता आणि ना अश्विन मॅम मॅम अजून पण एक येतील, मॅजिक तुम्ही झालं. फक्त हे करा, मॅनिफेस्ट करा, अश्विन मॅम पण नागपूरला येतील. ओके. आणि मग माझ्या मुलाची ना काल बॅडमिंटनची मॅच होती. 13 वर्षांचा आहे तो. तर त्याच्या ना पायाला खूप त्रास होता, ऍक्च्युली कॉर्न झालेला होता, तर त्याला खेळ प्रॅक्टिस त्याची होत नाहीये. तर तो थोडासा हे होता की माझं यावेळेला मी खेळू शकेल नाही खेळू शकेल. मग फर्स्ट प्राइज मिळालं त्याला काल. अरे वा, वाव. खूपच छान. हा. म्हणजे तेच मी स्वतः तर ग्रॅटिट्यूड चालूच होतं. मी त्याला म्हटलं बेटा तूही असं कर. तर विश्वास नाही त्याचा कोणत्या गोष्टीवर, पण ठीक आहे ना माझ्यासाठी म्हणून त्यांनी केलं. केलं. कोर्ट पासून आपल्या रॅकेट पासून सगळ्या गोष्टींना. त्या डबल्स त्याच्यात तो फर्स्ट विनर राहिला त्याच्यात. त्याला वाव. शिल्ड खरंच मजा वाटली. येस. खूप जादू झाले मॅम, या महिन्याभरात मजा येत आहे. परवाच्या दिवशी घरी माझ्या हस्बंडचे काही मित्र आले. मला खाऊ पिऊ घालायला खूप आवडतं सगळ्यांना. मी नेहमीप्रमाणेच खाऊ पिऊ घातलं. खूप म्हणजे भरभरून करायला आवडतं मला सगळ्यांना. तर त्या लोकांनी तुमचा आवाज गेला सोनाली जरा. म्यूट मॅम आहात तुम्ही मॅम. व्हाल म्यूट का? आहात. सोनाली मॅम अनम्यूट करा, तुम्ही म्यूट वर गेलात. सोनाली मॅम अनम्यूट करा एकदा. हा 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 हा. थँक्यू. मग परवा आलेत माझ्याकडे. अचानकच सगळं प्लॅन झालं. ऍक्च्युली मी मुंबईवरून आली, माझ्याकडे थोडंसं हे नाही ते नाही किराणा आणायचा होता. पण ते इतकं फास्ट केलं मी सगळं की ते ना आता मी नेहमीच तसं काही करते. पण काल ऑफिसला जेव्हा हे गेले हस्बंड माझे, तर त्यांच्याजवळ सगळ्यांनी मिळून लंच टाइम मध्ये इतकी तारीफ केली की बापरे मानावं लागेल वहिनीला. म्हणजे म्हणजे आता नेहमीच करते मम्मी असं. पण माझ्या हस्बंडनी मला घरी येऊन सांगितलं की बापरे थकलो म्हणे मी आज तुझी तारीफ ऐकून. वा. वाव. मी म्हटलं हे तर मी नेहमीच करते. मला घरी 25 लोक आले तरी मी खाऊ पिऊ घालते, अगदी आनंदाने खाऊ घालते. पण अशी तारीफ तुम्ही मला कधी नाही सांगितली, पण आता सांगितली. तर खूप वा, मजा वाटते. खूपच छान. दिस इज कॉल्ड मॅजिक. जादू सुरू. येस. येस. मॅजिक. आणि मग ते माझ्या मैत्रिणीचं तर खूपच जबरदस्त झालं. म्हणजे मला तर विश्वासच नाही बसत आहे. मी त्या दिवशी जे शेअर केलं, हम्म. म्हणजे बिलकुलच ना, म्हणजे ती समोर नाही यायची माझ्या. आली तरी मी आता प्रमोशनवर दुसऱ्या ऑफिसला आली, तर ते आम्ही कोणत्याही याच्यात भेटलो ना तरी ती अवॉइड करायची मला. मिटिंगलाही आली तरी ती लांब बसायची, पाहायची नाही माझ्याकडे. ती रडली मॅम फोनवर माझ्यासोबत बोलताना. आणि अचानक अचानक फोन केला 2 वर्षानंतर. वाव. इतकं बरं वाटलं ना. ग्रेट, खूप ग्रेट. मजा येत आहे. व्हेरी नाईस. येस. मॅम सो पण थँक्यू. परत मी तुम्ही बोलू का एकदा मॅम? घ्याल. परत आपलं खूप काही आहे, खूप प्लॅनिंग आहे आमची पुढे. आम्ही हा कंटिन्यू ठेवणार आहोत. आणि हा इन बिटवीन समजा आता महिना 2 महिने काहीतरी वेगळं घेऊन मग पुन्हा मॅजिक, पुन्हा असं म्हणजे आहे. माझ्या आणि प्राजक्ता मॅमचे भरपूर प्लॅन्स आहेत. आपण डिस्कनेक्ट कुठेच होणार नाहीये, आपण करणार आहे आणि कंटिन्यू. आम्हाला एक्साइटमेंट आहे कीर्ती मॅम की आता व्हॉट नेक्स्ट. आम्हाला हा. की आम्हाला तुम्ही परत नेक्स्ट नवीन आता काय काहीतरी घेणार शिकायचं. आहात. येस, येस. अरुणा मॅम बोला. मॅम, मी बोलू का? मी बोलू का? बोला ना. हा, मी आता गुरुचरित्राचं पारायण 3 दिवस झालं करतेय ना. म्हणजे मग मला काल मी ज्या वेळेला सकाळी पहाटे उठून 4 वाजता वाचन करते, कारण दिवसभर मला वेळ. मी काल वाचत असताना न कळत कसला असा डोळ्यातला डुलका लागल्यासारखं झालं. पटकन माझ्या मनात विचार आला, अगं अरुणा, झोपतेस तू? तुझा व्हिजिबल मॅनेजर तुला बघतोय, तुझ्या ते नोट लिहितोय आणि तू झोपतेस.
म्हणजे इतकं तीव्रतेनं आता 2 दिवस झालं मी वाचन करते. लिटरली मी 6व्यांदा वाचन करते. पण मला कधीच माझे ते त्यातले जे म्हणजे धडे आहेत ते कधी लक्षात राहत नव्हते किंवा कुठला त्या वेळेला मला इतकं ते इझी जायला लागले आणि अक्षरशः असं वाटतंय की सगळं मला लक्षात आहे, सगळं लक्षात आहे आणि इतकं म्हणजे मॅजिकली म्हणताय तसंच झालंय ते. माझं लेसन पण इतक्या पटपट वाचून व्हायला लागले ग्रंथातले आणि मला खरंच आणि हे पण प्रॅक्टिस म्हणजे खूप माझ्यासाठी मॅजिकच झाले, कारण मी आतापर्यंत 6 वेळा मॅजिक म्हणजे ते गुरुचरित्राचं पारायण केले. पण ह्या वेळेचा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा म्हणजे वेगळा आहे. आणि दुसरं म्हणजे सांगायचं असं म्हणजे की ज्या वेळेला तुम्ही सांगता म्हणजे आपल्या आई वडिलांबद्दल कृतज्ञ राहा. माझे वडील 15 वर्षापूर्वी एक्सपायर झालेत. पण मी आता जेव्हा ग्रॅटिट्यूड लिहायला चालू केले, लिटरली तुम्हाला सांगते मॅम, परवा माझे वडील अक्षरशः माझ्या समोर आलेत आणि तुम्ही ज्या वेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही मिठी मारा आणि आपल्या आई वडिलांना मिठी मारा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या, लिटरली ते जणू काही खरंच जिवंत आहेत आणि ते माझ्या समोर आहेत आणि माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवून मला आशीर्वाद दिलाय. अक्षरशः तो पूर्ण प्रसंग आणि ते खरंच खूप दिवसांनी जसेच्या तशी सगळी माझ्या समोर आली. लिटरली मला त्या दिवसापासून इतका फरक जाणवा लागलाय ना की खूप म्हणजे हे खरंच काय सोपं नाहीये हे खरंच. आणि माझ्या मुलीला पण हेल्थ हे तिची तब्येत थोडी जास्त असल्यामुळे ती काही हे करत नाही. पण मी जेव्हापासून तिच्यासाठी लिहिते ती स्वतःहून फरक जाणवा लागले तिच्यात. ती स्वतःहून थोडस हेल्थ कॉन्शियस राहायला लागली, खाणं पिणं थोडस चालू केले तिनं. म्हणजे हे आपण मॅजिक जर खरोखर तुम्हाला ज्या वेळेला आपण खरंच चांगल्या मनानं आणि अंतःकरणातनं करतो ना ना खरंच इतके अमेझिंग बदल व्हायला लागलेत ना आयुष्यामध्ये. थँक्यू खरंच कीर्ती मॅम आणि प्राजक्ता मॅम, खरंच थँक्यू सो मच की तुम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये इतके बदल करून आणताय ना. आणि अजून अजून नवीन नवीन आम्हाला तुम्ही काहीतरी शिकवा आणि आम्ही शिकायला खरंच तयार आहे. नक्की नक्की नक्की. थँक्यू. येस. थँक्यू आणि अरुणा खरंच मॅम. तुमच्यामुळं मला मी माझ्या वडिलांना 15 वर्षांनी परत नव्यानं खूप नव्यानं आणि मी खूप त्यांची लाडकी होती. मी नव्यानं त्यांना जवळ पूर्णपणे जवळ म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतकं मला मला. ऍक्च्युली आम्ही आता इमोशनल होतो कारण आई वडील हा जवळचा असतो. आई वडील म्हटल्यानंतर ना मला माझ्या तरी खूप हृदयाजवळचा तो भाग आहे. आणि खरंच 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 मॅजिक म्हणजे मॅजिकच होत आहे आता खरंच आयुष्यात. येस. थँक्यू तुमच्या मग प्रॅक्टिस खरंच साठी खरं तर, की तुम्ही एवढी एक मन लावून प्रॅक्टिस करताय, रेग्युलर करताय सगळ्या असाइनमेंट. थँक्यू सो मच. नाही खरंच म्हणजे जरी मग उशीर झाला तरी करायची आहे म्हणजे करायचीच आहे. आणि ते सगळ्यांनी खरंच कंटिन्यू ठेवलं पाहिजे. आपल्या लाईफ येस. मध्ये खरंच बदल होतो. म्हणजे आता मॅजिक बुक झाली म्हणून बंद करून नका, सगळ्यांनी खरंच करा रेग्युलर. मॅम उद्या क्लास असेल का की हो आहे. उद्या आहे ना? ऍक्च्युली आपले 28 दिवस पूर्ण झाले आहेत. पण आता उद्याचा जो धडा आहे त्याच्यामध्ये कसं आहे की एखादी सिच्युएशन आहे, कोणाला तरी आयुष्यामध्ये पैसे अट्रॅक्ट करायचे आहे तर कोणत्या प्रॅक्टिसेस केल्या पाहिजे, कोणाला तरी नातेसंबंध दुरुस्त छान करायचे आहेत तर कोणत्या प्रॅक्टिसेसचा ऍड केला पाहिजे. हे असे 2 दिवस अजून पुढचं आहे. मग आपला 13ला आय थिंक संपेल पूर्ण बुक. आणि मग रविवारी आपण भेटतोच आहे सगळे. मला हो. मिस करा. येस, नक्की. मी पण आणि उद्यामध्ये तेही सांगतात ना आपल्याला तुम्ही कुठले 3 सेट घ्या, कुठले कुठले कसे घ्या, ते ते आपल्याला उद्या येस. शिकवणार आहे. ती एवढ्या थोडी सोडणार आहे, आपल्याला पूर्ण कंप्लीट करणार. आणि मग नंतर आपली परीक्षा आहे, म्हणजे आपण किती छान त्याच्यामध्ये कंटिन्युटी राहतोय. फक्त आपल्याला विसरायचं नाही एवढं लक्षात ठेवा. आणि आम्ही तुम्हाला विसर पडू देणारही नाहीये. आणि मग मला एक प्रश्न आहे. हा. हा विचारा. मग मी ना माझ्या मुलीसाठी तर खूप ग्रॅटिट्यूड लिहिते आहे तिच्या हेल्थ चॅलेंजेससाठी. तिचं आता बाकी तर ओव्हरऑल ती ठीक आहे. पण ना ती एक थोडीशी त्या मेंटल ट्रॉमा मधनं तिला बाहेर निघायला, कारण तिचं कसं आहे आता या सगळ्या याच्यातून ती गेली. ती एमबीबीएस सेकंड इयरला आहे आता, तिची एक्झाम आहे. तर काय होतंय ना तिला, ती जरी तिला बरं वाटतंय ना पण ती एक थोडीशी बाहेर नाही निघत आहे त्याच्यातनं अजूनही. की म्हणजे मी आता कसं कोप अप करेल, माझं कॉलेजच्या सगळ्यांचे एक्झाम सगळे अभ्यास करताय.
तर जेव्हा बाकी लोक घरी वेळ देत आहे अभ्यासासाठी, तेव्हा हिला कॉलेजला आता जावं लागत आहे. अटेंडन्सचा इश्यू आहे. तर मला तिला माझी अशी इच्छा आहे की तिने पण हे सगळं काही करावं आणि हे करावं. मी त्याच्यासाठी रोज लिहिते, पण ती स्वतःहून याच्यात नाही येत आहे. तर मी काय अजून वाढवू माझं प्रॅक्टिसमध्ये की ती अ, कारण ती मला माहिती आहे या प्रॅक्टिसमध्ये आली मॅडम की ती खूप रिलॅक्स होऊन जाईल. पण सध्या ती नाही ऐकत आहे या सगळ्या गोष्टी. म्हणजे मी तिला रोज हे करते, पण ती तशी नाही ऐकत हे होत आहे. कारण ती सध्या मेंटली हे नाही आहे. काय करू? मग आपणच आपणच आपल्या रायटिंग मध्ये तुम्ही बदल करा ना, की ती ऐकत नाही हे म्हणता, तिथे ती नाही मॅजिक नाही मध्ये इंटरेस्ट घ्यायला लागले. नाही नाही, हा मी अट्टास तर हा मॅम ऍक्च्युली हे सगळ्यात पहिलं तर तो फोकसच टाकणं सोडा, की ही येईल किंवा ही आली तर हिचं हे होईल. द फर्स्ट थिंग, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला तुमच्या मुलीमध्ये एक्झॅक्ट काय पाहिजे ते पहिले तुमचं क्लिअर करा. की ती शांत कामकूल झाली पाहिजे तिच्या अभ्यासाबद्दल, तिच्या कॉलेजबद्दल, आणि ती जर्नीमध्ये येऊ नाही येऊ हा नंतरचा भाग झाला. पण फर्स्ट हा तुम्हाला काय पाहिजे एक्झॅक्ट तिच्यासाठी, तुम्हाला ते पहिले शोधा. आणि डेली मस्त तेवढं तुम्हाला लिहायचं आणि त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा की येस, असंच होणार आहे. आणि तुम्ही आता सरांना भेटायला जाणार ना? हम्म, हा, तर तिला सोबत घेऊन जा. हा ते ओके. मी तिला असंच हा ये तर जस्ट तिने असं म्हटलं मला तिची असं आता तिला सांगा एक एक्झाम गेट टुगेदर आहे. असं काही नाहीये, तू फक्त बस तिथे, तुला काही करायचं गरज नाहीये, फक्त मला एक तुझी कंपनी हवी आहे आणि मला खूप छान वाटेल. एकदा तुम्ही सरांच्या क्लासला तिला घेऊन जा. त्याच्यानंतर तिथे बरंच काही असे मटेरियल पण असतात. आता माझ्याकडे गोल कार्ड्स वगैरे आहे, किंवा एक भरपूर असं आहे की ज्याच्यामध्ये आपण स्वतःला अजून इम्प्रूव्ह करू शकतो. अशाही सरांच्या काही काही प्रॅक्टिसेस आहे. प्लस नाही जर तुम्ही ते झालं तर मग आपण नंतर मी पर्सनल बरोबर बोलून सांगेल, प्राजक्ता पण तुम्हाला मदत करेल. पण सध्या ओके ती ती आली पाहिजे, ती आली नाही तर मग ती घ्यावं किती अशी विचार करे, ते सगळं सोडा. तिकडे फोकसच हा नाही ठेवायचा आपल्याला. फर्स्ट मला काय पाहिजे, माझी पैसे शांत क्लिअर झाली पाहिजे, तिच्यामधला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, ती पूर्ववत अगदी वाढला पाहिजे, राहिली पाहिजे. हॅपी राहिली पाहिजे. हा बस ती थोडीशी सॅड एवढंच याच्यात लिहायचं. असते. हा, बर ती सॅड असू दे काही असू दे, तिथे फोकस नाही ठेवायचा. आणि तुम्ही उलट हा विचार करा की ती हा ऑलरेडी शी इज व्हेरी हॅपी अँड कॉन्फिडंट. डेली शी इज व्हेरी हॅपी अँड कॉन्फिडंट, शी इज शेअरिंग ऑल द गुड थिंग्स विथ मी. बरोबर कंटिन्यू बस आपल्याला तोच फोकस आणि तोच विचार ठेवायचा. मग ती मॅजिक बुक मध्ये कशी येईल काय येईल ते तुम्हालाही कळणार नाही, ती तुमच्या पुढे असं होईल. नाही मॅम, तिथे आम्ही तर रिट्रीटला जाणार आहे. कुठे होणार आहे ते नाही माहिती, पण जाणार आहे आम्ही मी तर चौघही म्हणते जण. गोपाळपूरला जा तुम्ही. कुठे आहे आसामच मॅम? तर आहे ना गोपाळपूरला, आसामच आहे. हा, ते तिथे जा. दिस इज द डिसेंबरची रिट्रीट आहे ती. अच्छा, नाही पण आता आता माझ्या मॅजिक खूप बुक सुट्ट्या कम्प्लीट. झाल्यात तर हा, नाही करूया खूप मग सुट्ट्या ठीक आहे झाल्या. ना, जैन मध्ये करूया आपण. नाही मी ते जाणारच आहे. म्हणजे असं होणारच आहे माझ्यासोबत की मी रिट्रीटला आणि फॅमिली सोबत जाणार आहे. येस. इथे सर येत आहे मॅडम, रिट्रीटला तर मला जावंच लागेल. नाही होईल, बस तुम्ही फक्त आता तेवढा फोकस करा. आणि असं कुणाला ओढून आणायचं नाही बुकमध्ये, किंवा तो आलाच पाहिजे त्यांनी हा केलंच पाहिजे असं बिलकुलच ठेवायचं नाही. ज्याच्या नशिबात आहे, जेव्हा यायची आहे ती बुक येणार आहे. फक्त तुम्हाला काय तर त्या इंटेन्शन टाकून ठेवा, बस. म्हणजे तिला आता तिला जसं माझा एअरपोर्टचा एक्सपिरियन्स होता, माझ्या मैत्रिणीचा आहे, बाकी सगळ्या गोष्टी तिला ते लक्षात येत आहे की काहीतरी आहे हे सगळं काही. पण हम्म. ती ना म्हणजे स्वतः त्याच्यावर नाही फोकस करू शकत आहे. म्हणजे मूड नाहीये ती तिचा होईल ते, समजा. कारण नाही तर ती सध्या हा तिचं होईल. चॅलेंज होतं. ज्या चॅलेंज हम्म मधून गेली आहे, नॅचरली तिचं एमबीबीएसचं सेकंड इयर आहे. सो सेकंड. या हा सगळ्यांनी सध्या लहान आहे, आपण काय एक्सपेक्ट करावं हा तिच्या. तुम्ही हा फक्त तिच्यासाठी चांगलं एक्सपेक्ट हेच करू शकता की शी इज हॅपी अँड कॉन्फिडंट. हॅपी अँड कॉन्फिडेंट. हा बस. हो तुम्हाला काय काय पाहिजे तेवढे हो जास्तीत जास्त ऍडजेक्टिव्ह तुम्ही लिहा रोज. आणि तुमच्या हा मॅजिकमध्ये इतकी पॉवर आहे की नेक्स्ट 8 डेज नंतर तुम्हीच म्हणाल की मॅडम खरंच ती खूप कॉन्फिडंट आहे, आणि मला विचारत होती मम्मा तू काय करते ग, मलाही करायचंय, असं होईल. येस, ते होईलच. थँक्यू मॅम. तुम्ही नसते तर माहित नाही मॅम काय असतं आज. म्हणजे कदाचित मी रडत बसलेली असती. म्हणजे मुलगी हॉस्पिटलाइज आहे, रडत बसली असती ना. आज मी खूप खुश आहे. इतकं सगळं असतानाही खुश आहे. म्हणजे हेल्थ मध्येही खुश आहे मी. पैसा जातोय तरी पण मजा येते. हा, म्हणजे बरोबर.
नाही नाही, ऍक्च्युली पैसाचं एकदम नाही, रिअलिटी. हा एक मनी सर्कल असतो. तुम्हाला अजून शिकवलं नाहीये किंवा तुम्हाला अजून माहित नाही या गोष्टी. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम काही काही लोक असे विचार पण करतात की अरे हे रिट्रीट करतात, एवढे कसे पैसे घेतात किंवा काही असतं, किंवा इव्हन साधा आपला पौर्णिमेचा जरी प्रोग्राम पकडला कुणी जर, पण हे एक मनी सर्कल असतं. तुम्ही जेव्हा मनी सर्कल चालवाल ना, तेव्हा तुमच्याकडे तेवढा तेवढा पैसा तसा तो अट्रॅक्ट होतो. तुम्हाला देणे आहे घेणे आहे, तो एक वेगळा पार्ट आहे. इव्हन आम्हाला तर मॅडमनी सांगितलंय की तुम्ही डेली 3 नोट दान करा. हा मनी सर्कल चालवायला अच्छा. सांग. तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला 1 रुपया द्यायचा, 2 रुपये द्यायचे, 10 द्यायचे, 20 द्यायचे, जसं द्यायचं द्यायचं, पण ब्लेस करून तुम्हाला ही चालवायची आहे सायकल. आता प्राजक्तानी मॅडमचा जो 777चा क्लास केलाय त्याच्यामध्येही त्यांना त्यांना सांगितलंय तिला. आणि म्हणजे काही जर आपण कुठून घेतोय तर ते फुकट का घ्यायचं? बरोबर आहे ना. कारण तिथे मग काय होतं, तो आपला एक कर्मा सर्कल तिथे इनकम्प्लीट होतो. मला माझ्या एका म्हणजे रिट्रीटला माझी एक मैत्रीण मिळाली आणि तिने म्हटलं की दीदी मैं आपका ना हो ये देखती हूँ. ते काय कार्ड असतात ना, ते काहीतरी पाहिलं तिने, टॅरो. टॅरो. मग म्हटलं, तू टॅरो बघतीये माझं, मला तुला फुकट नाही द्यायचं. नाही नाही दीदी, फुकट तर मी लूंगी नाही. तिने मला म्हटलं फक्त तू जाऊन शिवजीच्या मंदिरामध्ये 11 रुपये चढव, पण चढवायचे आहे. सो मी ते चढवले, कारण तो कम्प्लीट कर्मा सर्कल झाला पाहिजे. कुठून काहीतरी मिळतं आहे, म्हणजे समोरचा काहीतरी सर्व्हिस देतो आहे आणि त्याच्या बदल्यात मी त्याला काही देतोय, मग ही एक सायकलही कम्प्लीट होते. उलट मनी सर्कल जितकं चालवणार तेवढा पैसा खेळता राहील, तेवढा तुमच्याकडे तो अजून अजून येईल. आणि आपण जर तिथे मन दुखवलं की अरे मला इतका द्यायचं आहे, पण मग कसं देऊ, हे एवढेच घेतात आणि ते तेवढेच घेतात, हम्म. तिथे तुम्हाला पुन्हा तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये जाता. असं होतं ते. इव्हन मी आय एम व्हेरी मच हॅपी. आणि मला तुम्ही जे आता सांगितलं ना 4 समथिंग तुम्हाला द्यावे लागले, म्हणजे मला तर हम्म. मला असं वाटलं तर ही अशी सांगते म्हणजे हिला काहीतरी जास्त द्यावे लागेल. पण 3च्या मध्ये तेही 8 दिवस राहिलेत ना तुम्ही. जास्त मग 10 दिवस. हा, मग ती तर खूपच 10 दिवस. म्हणजे ऍक्च्युली हाही एक जादू हा. आहे की तुम्हाला फक्त जादू. 4 द्यावे लागले. जिथे तुम्हाला 10-12 हा. असते तर तुमचे खूप 4वरच तुम्ही आलाय. हाही सगळ्यात मोठा मॅजिक आहे. हा. येस. तू पैशाबद्दल कधीच मन दुखू द्यायचं नाही, पैशाला नेहमी खेळत ठेवायचं. ते पैशाबद्दल कारण पैशासाठी भरपूर पुस्तकं आहे ज्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहे. तर आमचं हेच आहे की आम्ही आता पुढे अशाच सगळ्या गोष्टी घेऊन येणार आहे की पैशाबद्दल माइंडवर मॅजिक बुक तर चालूच राहील. तर एनर्जी सर्कल असतं हे, ते तुम्हाला कम्प्लीट करायचं असतं मनीसाठी. मॅम मी बोलू? तो आमच्याकडे ज्या मृदुल मॅम येणार आहेत त्या तर मी मेंटॉर आहे, मी तर त्यांना म्हटलं नको, पण नाही, त्यांनी म्हटलं नाही कीर्ती, कुठेतरी म्हणजे मला माझंही एक कर्तव्य आहे. सो हा प्राजक्ता बोल. नाही, मी नाही, दुसरं कोणीतरी म्हणाला, प्रतिभा प्रतिभा. बाळी. हा, हा, बोला. मी मगाशी तुम्ही जे मनी सर्कल बद्दल म्हटलं त्याबद्दल मी माझा अनुभव सांगते. मी पण 777 केलं. त्यावेळेला आम्ही 7 नोटचं मनी सर्कल चालवत होतो आणि त्यावेळेला मला त्या दिवाळीत इतके जॅकपॉट लागले. माझ्या नवऱ्याकडे iPhone 16 आला, मला स्वतःला लॅपटॉप गिफ्ट मिळालं. आम्ही 100 ग्रॅम चांदी सिल्वर त्यावेळेला घेतलं. म्हणजे भरभरून आम्हाला जॅकपॉट लागले होते. आम्ही फक्त 7 नोट देत होतो, पण आम्हाला लाखोच्या किमतीमध्ये मिळालं रिटर्न. वा. क्या बात. म्हणून खूप छान आहे मनी सर्कल साधवणं सायकल झालं. येस. चला, थँक्यू सो मच. आजचा दिवस अतिशय सुंदर आणि खूप शेअरिंग वाला दिवस होता. आय एम व्हेरी हॅपी. आणि प्राजक्ता मला बोलायचं आहे. कोणाचं बोलायचं? येस मॅम, बोला ना. सविता मॅम. माझं शेअरिंग आहे मॅडम. येस, करा. माझ्या बोला, मुला तुमचा आवाज शनिवारी पण. माझ्या मुला शनिवारी माझ्या मुलाची फुटबॉलची मॅच होती. तर तो म्हणे मम्मी माझी मॅच आहे. मी 4 वाजता उठून त्याच्यासाठी ब्लेसिंग दिल्या त्या सगळ्या टीमला आणि कृतज्ञता पण व्यक्त केली. ते सगळं सगळं केल्यानंतर बेटा जा म्हटलं, तुमची टीम जिंकणारच आहे बेटा म्हटलं. तर त्याचा मला खरं 2 वाजता फोन आला, मम्मी आमची टीम जिंकली म्हणून. वाव. वाव. खूपच छान. आपल्या ग्रुपमध्ये सगळ्या मॅजिकल आया आहेत, एंजल मदर्स. छान, मॅम, खूप ती छान माझी सांगितले. बहीण आहे सविता पाटील, तिच्याकडे अजून खूप मॅजिक झाले आहेत. ओके. फक्त ती समोर यायला आणि बोलायला घाबरते. अच्छा. आज तिला खूप फोर्स केला म्हणून तेवढंच तिने सांगितलं.
तिच्या लाईफमध्ये खूप मोठं चॅलेंज आलं होतं मागच्या 23-24 तारखेला. थोडे घरात वाद झाल्यामुळे तिचे हसबंड लिटरली घरातून गेले होते फोन स्विच ऑफ करून. आणि फोन उचलत नव्हते, काही नाही. आणि ती 4-5 वर्षापूर्वी ऑलरेडी तिच्या फॅमिलीमध्ये असा इन्सिडेंट झाला आहे की तिचे जे मोठे दीर होते ते असेच रागात गेले आणि त्यांनी स्वतःला संपवलं होतं. तर तिने 4 वाजेपर्यंत आम्हाला सांगितलं नव्हतं. 4 वाजेनंतर हिला भीती वाटली आणि त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना सांगितलं. आणि त्यानंतर मग ऑब्व्हियसली माणूस आहे म्हणून असे थॉट्स येतातच माणसाचे की फोन उचलत नाहीये, स्विच ऑफ आहे, काहीच कुठून रिस्पॉन्स येत नाही. मग आम्ही सगळीकडे शोधाशोधी चालू केली. नंतर मग कुठं त्यांना ट्रॅक करता येईल, मग आमच्या म्हणजे रिलेटिव्ह आत्या एक PSI वगैरे आहेत त्यांच्या थ्रू आम्ही ट्रॅकिंग वगैरे केलं. नंतर तिला मी एवढंच सांगत होती, तुझा मॅजिकवर विश्वास आहे, तू फक्त एक मॅग्निफिशंट आउटकम लाव की माझ्या नवरा 8 वाजेपर्यंत हेल्दी व्यवस्थितरित्या घरी परत येणार आहे आणि तुला जे आठवेल ते सगळं आतापर्यंतचं ग्रॅटिट्यूड लिही. ती तयार नव्हती होत. मला सुचतच नाही. मग मी स्वतः आधी लिहिले त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड बरेच. नंतर मी तिला कॉल केला, तिला सांगितलं मी तुला सांगते, तू त्या ग्रॅटिट्यूड लिही, तू फक्त लिही, मी फक्त बोलणार, तू लिही. इव्हन तिच्या दोघी मुलं छोटे आहेत, एक 6वीत आहे आणि एक अगदी 5 वर्षाचा आहे. त्या दोघांनाही सांगितलं, तुम्हाला काय आठवते पप्पांनी चॉकलेट आणलं, दिवाळीला फटाके आणले, दिवाळीला मिठाई आणली, कपडे आणले, त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्या गोष्टींबद्दल थँक्यू म्हणा. आणि तुम्ही इमॅजिन करू शकता की अशी सिच्युएशन असताना आपण ग्रॅटिट्यूड पण करू शकत नाही, पण ते आम्ही सगळं केलं आणि खरंच मॅजिक झालं. 8-10 फोन आला तिचा की दीदी, माझ्या एक चुलत नणंद आहेत सुरतला, त्यांना माझ्या मिस्टरांच्या शेजारी एक माणूस बसला होता, त्यांच्या फोनवरून त्यांनी कॉल केला की सविताला घरी सांगा की मी आहे, व्यवस्थित आहे आणि मी रात्री 1 वाजेपर्यंत ही ट्रेन परत येईल जळगावला आणि मी घरी परत येतोय म्हणून. आणि वाव. खूप आनंद झाला. आणि त्यानंतर कंटिन्यू आम्ही मग ब्लेसिंग चालू केलं. मग त्या ट्रेनला, त्यांच्या त्या माइंडला किंवा त्यांच्या शेजारच्यांचा जो फोन आहे त्या फोनला, त्या चार्जिंग पॉइंटला, सगळ्यांना ब्लेसिंग्स वगैरे सगळं चालू केलं. तर अशा पद्धतीने नंतर ते 12:30-1 वाजता परत घरी आले. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय प्रॉब्लेम होता काय नाही ते सगळं सविस्तर त्यांनी व्यवस्थितरित्या सांगितलं. आणि सगळ्यात मोठं मॅजिक म्हणजे अरविंद सरांचं मॅजिक बुक तेव्हा स्टार्ट झालं होतं. आणि ते लगेच दुसऱ्या दिवशी मॅजिक बुक त्यांनी स्वतः जॉईन केलं आणि तिची फॅमिली टोटल मॅजिक बुक मध्ये आली आता. जे तिला आम्ही सांगितलं होतं की तू फक्त देवाला सांग की तू माझी परीक्षा घेतोय आणि ह्या परीक्षेत मी उत्तीर्ण होणार आहे, तू माझी परीक्षा घेत राहा, पण माझे हसबंड आज तू परत आणणारच आहे घरी आणि व्यवस्थितरित्या आणणार आहे आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे, असं तू ठाम बोल, लिही, ते नक्की परत येतील, नक्की परत येतील. आणि ते सगळं प्रत्यक्ष झालं तसं. आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी स्वतःहून नोटबुक घेतली, स्वतःहून ग्रॅटिट्यूड लिहायला लागले आणि रेग्युलर सेशन म्हणजे ते ड्युटीला जरी असले तरी घरी आल्यावर अरविंद सरांचे सेशन ऐकतात, ग्रॅटिट्यूड लिहितात आणि सगळे करतात प्रॉपर सगळं. वाव, ग्रेट ग्रेट ग्रेट. खूपच सुंदर शेअरिंग आहे. खूप मोठं शेअरिंग होतं मॅम हे खरंच. कारण हो, मी तुला म्हणजे सांगत मला तो इन्सिडेंट आठवला. माझे पण बाबा एकदा असंच, त्यांना थोडं मेमरीचा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यात चॅलेंजेस होते. सो ते पण एकदा असंच गेले होते कुठेतरी आणि तेव्हा सेम त्यांच्याकडे तर फोन पण नव्हता. सो असं काही वाद वगैरे नव्हता, पण ते जस्ट विसरले होते घराचा रस्ता. आम्ही घर चेंज केलं होतं, आई वगैरे रेंटने राहत होते पुण्यात, त्यामुळे. सो खरंच ही खूप चॅलेंजिंग सिच्युएशन असते आणि तेव्हा सेम आम्ही पण फेस केलंय. खूप आम्हाला तेव्हा असं डेंजर वाटलं होतं की खरंच आता काय, म्हणजे कुठे शोधायचं, त्यांच्याकडे फोन पण नाहीये आणि त्यांना जर नाहीच आठवलं तर कसं करणार आपण. पण सेम आम्ही पण तेव्हा फक्त असाच विश्वास ठेवला आणि ब्लेसिंग्स वगैरे केले आणि विदिन 2 आवर्स ते घरी आले होते. आम्हाला काही म्हणजे पोलीस कंप्लेंट वगैरे पण नाही करायला लागली. सो खूप आम्ही पण त्या रिक्षावाल्यांना त्या दिवशी बक्षीस दिलं होतं खरं तर, मी आणि माझ्या हसबंडने, खूप मोठं, की आम्हाला इतकं मेंटल रिलॅक्स झालं होतं की मला आणि माझ्या मिस्टरांना प्रश्न पडला होता कुठे शोधायचं आणि कसं शोधायचं. सो खरंच ते एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं आणि खरंच खूप छान मोठं शेअरिंग होत आहे. नाही, आम्ही पण म्हणजे खूप खूप ठिकाणी त्यांच्या कंपनी पासून अगदी भाऊ प्रत्येक रेल्वे स्टेशन, प्रत्येक बस स्टॉप, प्रत्येक ठिकाणी रात्री 1 वाजेपर्यंत फिरणं म्हणजे जोकिंग नव्हतं आणि खूप अवघड होती ती सिच्युएशन. आणि खरंच आहे. त्यावेळेला म्हणजे मी तिचा फोन ठेवला की मी इकडं रडायची, माझ्या मुली सांगायच्या अगं तू तिला एवढा दम देते, तू एवढं तिला बोलते आणि रडते काय, पण तो विश्वास, म्हणजे मीच जर रडली तर खरंच. तिचं हा, काय होईल. ओके ओके.
आता आपण सेम सेम. तडका नाही लावायचा, शॉर्टकट झाले आणि आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे एंड आपला खूप सुंदर झालाय आणि परमेश्वर सगळं येस. करेल. आणि जसं प्रतिभा मॅमचा ना खूप छान विश्वास आहे परमेश्वरावर. त्यांचं जे हे आहे ना, एक यस तूच करणार आहे, तो विश्वास ठाम कायम ठेवा सविता मॅम तुम्ही. आणि तुम्ही खूप सुंदर हसता, हसत राहा, सगळं छान होईल तुमच्या आयुष्यामध्ये. आता जर ही गोष्ट पुन्हा रिपीट कोणाला सांगायची नाही, रिपीट करायची नाही, काय झालं कुठे झालं एवढं एवढं इतकं काही सांगायची गरज नाही आहे. आता सगळं छान छानच होणार आहे. ठीक आहे, कुणी विचारलं तरी नाही सांगायचं. एक छोटं शेअरिंग सांगू का मॅडम अजून? हा सांगा ना. मला आता आहे ना एक आठवडाभर झालं माझं म्हणजे जे मॅनिफेस्टेशन करतं तर सगळ्यात जास्ती जे मला हवं आहे ते म्हणजे पैसे हवेत आत्ताच्या घडीला. तर मग रोजच तर मी आता सध्या मॅनिफेस्टेशन करतो की आय लव्ह मनी, मनी लव्स मी. अँड हे सारखं माझं चालू असतं. जिथं जिथं पैशाचा वेळ येतो तिथे तिथं मी थँक करतो आणि तिथे चालू असतं. परवा दिवशी मी भाजी आणायला गेलो होतो, तिथे मला 1 रुपया मिळाला होता. तर मग तिथं मिळालं मिळालं घेतला आणि लगेच मी ते मॅनिफेस्टेशन केलं की आय लव्ह मनी, मनी लव्ह मी आणि माझ्याकडे पैसा हा अट्रॅक्ट होतो, माझ्याकडे येतोय. आणि काल मी विचार करत होतो की माझे खूप सारे रिवॉर्ड पॉइंट्स असतील माझ्याकडे जे डेबिट्स आणि क्रेडिट कार्ड मध्ये, ते बघितलं तर मला लिटरली काल मी 15,000 रुपयाचे वाउचर्स रिडीम केलेत काल. म्हणजे कुठल्याही तुमच्याकडे जरी उत्पन्न नसेल, काही जरी ब्रेक झालेला असेल, पण तुम्ही जर का मॅनिफेस्टेशन करताय तर दिस इज अन एक्झाम्पल की मनी विल कम टू यू इफ यू मॅनिफेस्ट इट प्रॉपरली. अँड मनापासून जेव्हा तुम्ही करता तर nobody can stop it. It's very natural. That is the feeling from last 2 weeks I'm getting. येस, व्हेरी नाईस. जोशना मॅम. हॅलो मॅडम. बोला बोलू बोला. मी? हॅलो ज्योत्स्ना. येस येस हॅलो येस. ज्योत्स्ना, कशी आहेस? ब्युटिफुल बरे जोशना. बरे. व्हेरी. मॅडम तुम्हा दोघींचे पहिले आभार. तुम्ही हा. 28 दिवस ऑपरेशन चालू ठेवला आणि मीही अटेंड केला. ऑफलाईन मध्ये पण अटेंड केला मी अधून मधून. हो वा. आणि आणि मला पण आज 3 जॉबपट लागलेले आहेत. वाव. 3 लोकांकडून मनी आलेले आहे. ऍक्च्युली माझं एक फ्लॅट होतं, ते भाड्याने जात नव्हतं, पण नोटीस पिरियड भरपूर शॉर्ट होती. तर मी मॅनिफेस्ट केलेलं ते जाऊ दे आणि बाप्पाला पण प्रार्थना केलेली, तर ते आजच त्याचं टोकन अमाऊंट आलेली आहे. वाव. खूप वाव, छान ज्योत्स्ना, छान, मला खूप मस्तच, सुपर. सेशन चालू असतानाच मला 2 ठिकाणी मध्ये सेशनच्या आधी एक आलेली. वाव, ग्रेट ग्रेट ग्रेट. व्हेरी आज नाईस. आज वेनसडेला झाली. थँक्यू मॅम. जोशना आणि मॅम मला तुम्ही पुण्याला असता? काय मॅडम? पुण्याला असता तुम्ही? मुंबई मॅम, नवी मुंबई. ओके ओके ओके. नाही ठीक तर आहे. आली असते मॅम 15 तारखेला. हा नाही, ऍक्च्युली मी तुमच्याबद्दल मृदुल मॅमला बोलले. सो तुम्ही फॉरगिव्हनेस पिरियड जर कुठे असेल तर तुम्ही करा. हा जे हा मॅम. एक चॅलेंज आहे ना त्याच्यासाठी, है ना. हो मग हो नंतर तुम्ही हो मला हो. कॉन्टॅक्ट मागा, मी तुम्हाला देईल जे करून घेतात ते त्यांच्या सगळं. असं मी ऍक्च्युली मॅजिक कुकचं सेशन पहिलं मी मृदुल मॅम, दिव्या मॅम आणि आचार्यांसोबतच केलेलं सुरू. ओके ओके. हा. हम्म. ऍक्च्युली मी आता जस्ट मनामध्ये घेतलं की ज्योत्स्ना पाटीलला आठवण केली मॅम आणि ज्योत्स्ना पाटील झाला. ऍक्च्युली तिनेच मला ही लिंक शेअर केली आणि ह्या मराठी मॅजिक बुक मध्ये मला तिच्यामुळेच मी आता आले आहे. वाव, तिला ग्रेट. खूप धन्यवाद मॅडम. गोवा आणि तुम्हा रिट्रीटच्या दोघींचे पार्टनर आहेत खूप माझ्या खूप त्या. हा. गोवा रिट्रीटच्या पार्टनर आहेत त्या, रूम पार्टनर आहेत हो, माझ्या. आणि माझी एंजल आहे मॅडम, माझी वाव, एंजल आहे ती. नाईस. पदोपदी मला तिने खूप हेल्प केली फर्स्ट टाइम. व्हेरी नाव नाईस. ठेवलेले आहे त्यांनी मला. ग्रेट. व्हेरी थँक्यू मॅम. थँक्यू प्राजक्ता मॅम. येस येस. थँक्यू सो मच. थँक्यू प्रॅक्टिस. ज्योत्स्ना. थँक्यू शेअरिंग. थँक्यू सुचिता मॅम. थँक्यू. चला एंड येस. करूया आता आपला मीटिंग. उद्या चालेल. पुन्हा भेटूया आपण. थँक्यू सो मच फॉर वंडरफुल शेअरिंग. आज जे मी सकाळी ऍक्च्युली लिहिलं ग्रुपवर, मला खरंच ते दिलं देवानी, हे एक मोठं मॅजिक आहे. सगळ्यांचे हे हवे होते शेअरिंग. येस. आणि अर्ली मॉर्निंग जेव्हा मी माझं अमृत वेला झालं